की आपण कसे मरणार हे कोणालाही सांगता येत नाही आधी. आणि एक मोठा मेडिटेशनवाला बुद्धिस्ट गुरु त्याचा, हा हिमालयात ते गेले होते त्याच्या बरोबरच्या मैत्रिणीला घेऊन, आणि तो ह्यांच्यासमोर वारला. त्याला आजार झाला होता आणि वारताना तो इतरांसारखाच नको नको, नाही नाही, मला भीती वाटते अशा अर्थाचं ओरडत होता. तर मैत्रीण म्हणली, हा कसला संन्यासी, ह्याला हा तर नॉर्मल माणसासारखंच केलं. तर हा म्हणला की नाही, मला वाटतं की तो इतका चांगला आहे की त्यानं प्रिटेन्स नाही ठेवला, त्याने ढोंगीपणा नाही केला की मला दुःख वाटतंय, मला रडू येतंय. इट इज सो नाईस, इट इज सो नाईस. शेड युअर ऑथॉरिटी, शेड युअर स्टेटस, बी अ ह्युमन बिईंग, फेस द एक्सपिरियन्स, ट्राय टू डू द बेस्ट दॅट यू कॅन. एवढंच धीर देण्यासाठी बोलणं हे रिअलिस्टिक होप आहे असं मला वाटतं. नमस्कार. भोवताल कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अभिजित घोरपडे. आपला आज हा 24वा कट्टा. लोकांपर्यंत पाणी पर्यावरणासंदर्भातले प्रश्न पोहोचावेत, त्याच्याबद्दलचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून आपला हा प्रयत्न. आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो. आणि हे सगळं करत असताना मुख्यतः आपली चौकट जी आहे ती पाणी पर्यावरणाच्या विषयांबद्दलची आहे. भोवतालचा उद्देश असा आहे की लोकांनी हे सगळे विषय समजून घ्यावेत आणि त्याच्या दृष्टीने थोडंसं काहीतरी पाऊल टाकावं, जेणेकरून जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर लोकांना सजग करणं ही त्याची पहिली पायरी आहे. आणि त्याचबरोबर लोकांनी काहीतरी ऍक्शन घेणं, लोकांनी काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं हे अतिशय महत्वाचं आहे. ते जर झालं तर आपल्याला बदल या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळतील. अन्यथा आपण बोलत राहू, आपण मला सगळं म्हणतंय, कळतंय, जमतंय, येतंय हे म्हणत राहू, पण प्रत्यक्षामध्ये जे बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते घडतीलच असं नाही. म्हणून हा आपला भोवताल कट्टाचा उपक्रम. भोवताल कट्ट्यावर आपण जवळजवळ मागच्या 5 जून पासून ते आतापर्यंत हा 24वा आता चालू आहे आणि वर्ष आपण लवकरच पूर्ण करतोय. त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. झूम वरून लोक जॉईन होतात, फेसबुक लाईव्ह वरून जॉईन होतात, खूप चांगल्या प्रकारे चर्चा होते आणि हे सगळं जे होतंय ते लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे. आणि मला सांगायला आनंद होतो की याच्यामध्ये फक्त शहरी ऑडियन्स नाहीये किंवा फक्त ग्रामीण ऑडियन्स नाहीये, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, म्हणजे अगदी ग्रामीण भागापासून ते अगदी मेट्रोज पर्यंत, पुणे मुंबई सारख्या शहरांपर्यंत सर्व भागातून खूप मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. ज्यांना सहभागी व्हायला जमत नाही ते नंतर आपल्या फेसबुकवर किंवा भोवतालच्या युट्यूब चॅनलवर हे कार्यक्रम पाहतात आणि खूप चांगल्या प्रकारे याच्या माध्यमातून सजगता होती आहे. सगळ्यांचा सहभाग हा त्याच्यातला मला सर्वात महत्वाचा भाग वाटतो. आज आपण हा विषय निवडायचं कारण असं, कारण बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडेल की आपण पाणी पर्यावरणासंदर्भात या सगळ्या गोष्टी बद्दल जागरूकता निर्माण करतो, पाणी पर्यावरणाच्या मुद्द्यांना हात घालतो, तर मग हा थोडासा कोरोनाच्या निमित्ताने असला तरी सुद्धा हा विषय कसा की ज्याच्यामध्ये थोडंसं आपण मानसिक ताणतणाव अशा अंगाने चर्चा करणार आहोत. तर तो महत्वाचा विषय आहे. मागच्या वेळेला आपण कोरोनाच्या अनुषंगानं त्याच्याबद्दलचे प्रश्न, त्याच्यावरचा कार्यक्रम घेतला होता. खूप मोठ्या संख्येने प्रश्न आले आणि तो आपला 1.5 तासाचा कार्यक्रम हा जवळजवळ 2.5-3 तास चालला आणि खूप संख्येने लोक शेवटपर्यंत होते. याच्यावरून असं लक्षात आलं की लोकांना या विषयाची अतिशय गरज आहे आणि जेव्हा कुठली महत्वाची गरज असते तेव्हा आपण थोडीशी चौकट ही व्यापक करून त्याच्यामध्ये तो विषय सामावून घेणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. आणि म्हणून आपण हा कोरोनाच्या काळातली मानसिकता हा विषय घेतलेला आहे आणि त्याच्या दृष्टीने आज आपण ही चर्चा करतो आहोत. मला सगळ्यांना विनंती अशी करायची आहे की जे लोक फेसबुक वरून जॉईन झालेले आहेत त्यांना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये ते टाकावेत आणि जे लोक झूम वरनं आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकावेत.
आपण या दोन्ही वक्त्यांना ते प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि त्याच्यावरची उत्तरं त्यांच्या कॉमेंट्स घेऊया. कार्यक्रमाची रूपरेषा साधारण अशी असेल. माझं सुरुवातीचं वक्तव्य झाल्यानंतर दोन्हीही आपले वक्ते हे काही काळ म्हणजे साधारण एक 5 ते 7 मिनिटं सुरुवातीचं निवेदन करतील. त्याच्यानंतर भोवतालच्या आपण जी पोस्ट केली होती त्याला प्रतिसाद म्हणून खूप मोठ्या संख्येने प्रश्न आलेले आहेत. ते सुरुवातीला मी प्रश्न या दोघांनाही विचारेन आणि त्याच्यानंतर आपले जे आता लाईव्ह ऑडियन्स आहेत त्यांचे प्रश्न आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. याचा उद्देश असाच आहे की आत्ताच्या काळामध्ये जी समाजामध्ये थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे, कारण ही जी आपत्ती आपण अनुभवतो आहोत ही आपल्या जीवन काळामध्ये पहिल्यांदाच इतकी मोठी आपत्ती जगभर आपण अनुभवतो आहोत. 1918चा जो स्पॅनिश फ्लू होता तो अनुभवलेल्या व्यक्ती क्वचितच असतील किंबहुना नसतीलच त्या. त्यामुळे 100 वर्षानंतर ही आपत्ती आलेली ती आपण अनुभवतो आहोत. ती अनुभवताना खूप प्रश्न, खूप गोष्टी किंवा खूप कन्फ्युजन असणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळेच हा आजचा आपला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे प्रश्न किंवा या निमित्ताने पुढे येणारे मुद्दे हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी सुरुवातीला आपल्या दोन्ही वक्त्यांची थोडक्यात ओळख करून देईन आणि त्यांच्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्याकडे 2 वक्ते आज आहेत. एक आहेत सायकॅट्रिस्ट आहेत आणि एक सायकॉलॉजिस्ट आहेत. याच्यामधला जो छोटासा फरक आहे तो सुद्धा मला सर्व श्रोत्यांना सांगायचा आहे. तो म्हणजे सायकॅट्री जी आहे ही शाखा मुख्यतः जे मेडिसिन फील्ड मधून याचा अभ्यास करतात, मानसोपचारांचा, म्हणजे ते डॉक्टर असतात, हे दे आर सायकॅट्रिस्ट. आणि सायकॉलॉजिस्ट जे आहेत हे सायकॉलॉजिस्ट हे मुख्यतः काय म्हणूयात आपण या डॉक्टरी पेशाऐवजी जे सायकॉलॉजीचा अभ्यास करतात ते सायकॉलॉजिस्ट. सो आपण एक सायकॅट्रिस्ट आणि एक सायकॉलॉजिस्ट असं कॉम्बिनेशन मुद्दाम इथं निवडलेलं आहे. आपल्याकडे पहिले जे वक्ते आहेत ते आहेत डॉक्टर वासुदेव परळीकर. डॉक्टर परळीकर हे प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहेत, खूप सिनियर आहेत. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे आतापर्यंत याच्या रिसर्चमध्ये सुद्धा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी सायकॅट्रिस्ट म्हणून काम केलेलंच आहे, पण त्याचबरोबर ते रिसर्च मोठ्या प्रमाणात करतात. पुण्यातलं प्रसिद्ध जे KEM हॉस्पिटल आहे त्याच्या सायकॅट्री विभागाचे अर्थात मानसोपचार विभागाचे ते प्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. त्याचबरोबर KEM मध्ये जे काही रिसर्च चालतात तिथलं जे रिसर्च सेंटर आहे त्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर ते प्रमुख संशोधक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः 2 विषयांवर सध्या त्यांचा अभ्यास चालू आहे, रिसर्च चालू आहे. त्यातला एक प्रोजेक्ट आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल व्हायलन्स आणि दुसरा जो आहे तो सोशो कल्चरल फॉर्म्युलेशन ऑफ हेल्थ इश्यूज इन क्लिनिकल कंटेक्स्ट. सो आपले पहिले वक्ते डॉक्टर परळीकर सर, आपलं स्वागत. दुसऱ्या आपल्या वक्त्या आहेत त्या आहेत अंकिता देशमुख. अंकिता देशमुख या सायकॉलॉजिस्ट आहेत. MSc MPhil केलेलं आहे त्यांनी सायकॉलॉजीमध्ये आणि त्याचबरोबर त्या सध्या प्रॅक्टिसही करतात. आणि डॉक्टर परळीकर यांच्यासोबत त्या सायकॉलॉजी रिलेटेड अनेक प्रकल्पांवर संशोधन करता आहेत. त्यामुळे मला हे जे सायकॉलॉजीच्या अनुषंगाने आपले हे दोन्ही वक्ते आहेत, एक सिनियर आहेत, एक यंग आहेत. त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन आपल्या सगळ्यांच्या मनातलं प्रश्न किंवा आपल्याला याच्याबद्दल जे काय जाणून घ्यायचं असेल त्या दृष्टीने जास्त महत्वपूर्ण वाटतं. सो मी आता जास्त वेळ न दवडता दोन्हीही वक्त्यांना विनंती करतो की सुरुवातीला त्यांनी आपापलं निवेदन मांडावं. त्याच्यानंतर जे भोवतालच्या आपण जी पोस्ट दिली होती त्याच्या अनुषंगाने जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मी त्यांना विचारेन आणि त्याच्यानंतर जो आता लाईव्ह ऑडियन्स आहे, जो झूमवर आहे आणि फेसबुकवर आहे, ते त्यांचे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये किंवा कॉमेंट मध्ये टाकतील आणि ते प्रश्न त्यांच्यापर्यंत
मी पोहोचवेन. डॉक्टर परळीकर. सर नमस्ते. आपण सगळे इथे आलात आणि या गंभीर विषयावर बोलायला दिलं, धन्यवाद. मांडणी तसं पाहिलं तर सोपी, कारण ज्ञान कमी या विषयावर सध्या सगळ्यांनी इतकं सांगितलंय की, आणि सगळ्यातनं निष्कर्ष जवळजवळ असा निघालाय की सगळ्यांना, डॉक्टरांना काही करोनाविषयी पूर्ण माहिती नाहीये आणि ज्ञान अजून सारखं इव्हॉल्व्ह होत आहे. ते इव्हॉल्व्ह होत आहे हे रेट्रोस्पेक्टिव्ह जजमेंट आहे. बघायला गेलं तर त्या क्षणी असं वाटतं, अरे परवा तर तुम्ही असं म्हणत होता रेमडेसिवीर देऊ नका, आज तर तुम्ही म्हणता रेमडेसिवीर द्या, अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे थोडंसं फ्लेक्सिबिलिटी ठेवली पाहिजे. कुठलंही स्टेटमेंट हे काळी रेघ दगडावरची असं धरू नये, अशी मी विनंती करेन. ह्या पॅन्डेमिकच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये एक हेल्थ प्रोफेशनल माझ्याकडे आले. ते सायकियाट्रीतले नव्हते. ते मला म्हणाले की तुम्ही पेशंटना काय सल्ला देणार, ज्यांना आता भीती वाटते की काय होणार, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार. म्हटलं, काळजी वाटते की नाही तुम्हाला? म्हटलं, काळजी सगळ्यांनाच वाटते आहे. आयुष्याचा अर्थ काय आहे हे उलगडण्याची ही संधी असते प्रत्येकाला, आणि गंभीर होणार माणसं, ही स्वाभाविक आहे. याच्यावरती थोडंसं एक वैशिष्ट्यपूर्ण असं ऑब्झर्वेशन आमच्या लक्षात आलं की म्हातारे पेशंट हे बऱ्याचदा कमी घाबरलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये तरी, आणि तरुणांना ही काळजी जास्त होती. याचं कारण, म्हाताऱ्या माणसांना बऱ्याचदा त्यांनी असा विचार केला होता, ते म्हणत होते की मी घाबरत नाही, मला माझं आयुष्य जगून झालंय, काय आणायचं असेल, बाहेरून काम करायचं असेल तर मला सांगा, तुम्ही रिस्क घेऊ नका. व्हेरएस तरुण माणसं होते, त्यांनी कॉशियस असणं जास्त साहजिक होतं. कारण म्हाताऱ्या माणसांना समजा ह्या दुखण्याचं स्वरूप असं आहे की येणाऱ्या महिन्या 2 महिन्यात तो तुम्हाला इस्पार या उस्पार करून टाकतो. त्यामुळे 2 महिन्यातच मला उरलेली पुढची 10 वर्षच कॉम्प्रेस करायची आहेत. समजा मी 70 वर्षाचा आहे, तर एखाद्या तरुणाला 20-25 वर्षाच्या माणसाला पुढची 80 वर्ष ही त्या 2 महिन्यात कंडेन्स करायची आहेत, आणि त्याच्यातनं आपल्याला काही आयुष्य समजलं का नाही असं बघायचंय. तर ह्याचा अर्थ असा झाला की त्याला प्रेशर जास्त आहे, त्याला दडपण जास्त आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये असे काही पाहण्यांचे निष्कर्ष पण होते की अँक्झायटी ही जास्त करून तरुणांमध्ये आहे. ह्याला उत्तर असं आहे की जे मला शेवटच्या दिवशी मी करत असेन आयुष्याच्या असं वाटतं, तेच मी आज करतोय का? जर मी तेच करत असेन तर बहुतेक मला मिनिंगलेसनेस कमी वाटेल. मला आयुष्यामध्ये अर्थपूर्णता अनुभवाला येण्यासाठी हे आवश्यक आहे की जे महत्वाचं वाटतं ते मी करतोय का नाही. म्हणजे व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक जरी घेतलं की लोगोथेरपीवाला व्हिक्टर फ्रँकल, जो नाझी कॅम्पमध्ये मॅन्स सर्च फॉर मीनिंग. मॅन सर्च फॉर मीनिंग, आणि तो 3 वर्षांनी जिवंत बाहेर आला, ज्याची शक्यता फक्त 27% होती. त्यानं जे सांगितलं की मॅन सर्च फॉर मीनिंग, तो 3 आम्ही सांगू शकत नाही, पण तो नक्की सापडेल आणि या काळात मी तुझ्या बरोबर आहे. नाहीतर मीनिंगलेसनेस हा माणसांना ऍडिक्शन किंवा सुइसाईड किंवा अशा विचारांकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रश्न लक्षात ठेवणं आणि आलेल्या पेशंटला धीर देताना त्याच्यातले ॲसेट्स बघणं आणि त्याला मिनिंगफुलनेस कशात वाटतो हे बघणं, हे आवश्यक ठरलंय असं माझं मत झालं. दुसरी गोष्ट, आणि ते प्रॅक्टिसमध्ये कॉरॉबरेट झालं. दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर विषयी सगळ्यांनी ऐकलंय, किंवा PTSD. मोठा ताण येऊन गेल्यानंतर माणसांच्या स्वभावांमध्ये काय काय बदल होतात, तर त्यांच्यावर जे मानसिक ताण असतात त्याच्यामुळे फोर शॉर्टन फ्युचर अशा नावाची एक संकल्पना येते की भविष्य आखूड झाल्यासारखं त्यांना वाटतं. जे आपण आता ह्याच्या आधी चर्चा केली की 2 महिन्यामध्ये मला पुढचं सगळं आयुष्य बसवायचंय. तर ह्या कल्पनेनी जेव्हा डेस्परेशन वाढतं तेव्हा त्याचा त्रास बऱ्याचशा माणसांना होतो, आणि हे डेस्परेशन वाढलेलं पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये आपण जास्त बघतोय. किंवा ह्याच्यामध्ये जो एक प्रकारचा एज येते की आता नाहीतर कधीच नाही, नाऊ ऑर नेव्हर,
कधी पुऱ्या होणार माझ्या इच्छा, किंवा कधी होणार, आणि मग चूक कोणाची. मग ह्याच्यावरनं वेगळे वेगळे वादविवाद आणि अशा गोष्टींकडे आपण जातो. कलेक्टिव्हली पाहिलं तर हे एक मोठ्या स्वरूपातलं अँटिसिपेटरी ग्रीफ म्हणून पाहता येईल. when confronted with possibility of death and loss of identity or loss of life, तर माणसं कुठल्या कुठल्या अवस्थांमधून जातात. तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर बघा, की पहिल्या लाटेमध्ये खूप उत्साहाने सगळ्यांना मदत करण्यावरती खूप भर होता, आणि दुसऱ्या लाटेमध्ये मात्र थोडं थोडं डिमोरलायझेशन जास्त सेट इन झालं, किंवा चिडचिड जास्त होऊ लागली, किंवा आता पेशन्स संपत आला. म्हणजे ही वन डे मॅच नसून ही टेस्ट सिरीज आहे असं आपण समजलं तर बहुतेक आपल्याला ह्याला तोंड द्यायला सोपं जाईल, असं मला वाटतं. आणि ह्याबाबत आता काल एक असा प्रश्न आमच्या बोलण्यामध्ये आला होता, की तुम्ही परवा 4 दिवसापूर्वी, की तुम्ही आयसीयूतले वगैरे पेशंट पाहिले का, सिरियस पेशंट पाहिले का, त्यांची मनाची अवस्था कशी असते. प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. प्रत्येक जण आपली शिदोरी घेऊन येतो त्याप्रमाणे ते उलगडतं. आणि ह्याच्यात कॉम्प्लिकेट करायला म्हणून शारीरिक परिस्थितीत झालेले बदल आहेत खूपसे. आज दुपारी मला एका ऍडमिट असलेल्या आणि ऑक्सिजन चालू असलेल्या तरुणीबरोबर बोलायची वेळ आली, नात्यातली. ती ऍडमिट आहे, 10 लिटर ऑक्सिजन चालू आहे, त्याचं टेन्शन येत आहे. दर थोड्या वेळाने डॉक्टरांना विचारणं की किती ऑक्सिजन चालू आहे मला, मी कधी बरी होणार. आणि घरी 2 लहान बाळ आहेत. नवरा पॉझिटिव्ह होता, तो डिस्चार्ज होऊन घरी गेलाय. म्हणजे ह्या सगळ्या ज्या लॉजिस्टिक अडचणींना अरेंजमेंट करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याचा तुमचा रोजचा भाग आहेत. त्या तुमच्या त्याला दुखणं म्हणता येत नाही. त्याला लेबल नको करूया की यांना डिसऑर्डर आहे म्हणून. हे रिअल लाईफ मधले सध्याचे प्रश्न आहेत, आणि त्या प्रश्नाला लेबल न करता डिस्ट्रेस काय आहे आणि त्याचे कॉन्टेक्स्ट काय आहेत, ह्या विषयाकडे अशा यांनी बघितलं तर आपल्याला जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. अंकिता मॅम, तुम्हाला काय याच्यावरती सांगावंसं वाटतंय? सर, पहिले तर लाईक माझ्या मनातलं अर्ध्याच्या वर सगळंच तुम्ही बोलला, अँड आय फील रिअली हॅपी अबाउट दॅट. कारण मला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो की मी सरांची स्टुडंटच आहे. सो माझा ऍज अ प्रोफेशनल जन्म सरांच्या क्लिनिकमध्येच झाल्यामुळे कदाचित आमचं विचार करण्याची पद्धत एकच असेल आणि आम्ही एकच रिसर्च करतो, म्हणून नाही आमचा बघण्याचा दृष्टिकोन कदाचित सिमिलर असेल. पण पहिले मला सगळ्यांना थँक्यू म्हणू देत की मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली टू कमेंट सगळ्यांना बोलायची. माझं मराठी थोडं वीक आहे, मध्ये मध्ये इंग्लिश हिंदी काही शब्द आले तर मला माफ करा. आणि मध्ये मध्ये मी सरांची मदत घेत असते मराठीतले शब्द शोधण्याची. आणि शब्दांवरनं मला असं वाटतं की शब्द हे खूप महत्वाचे पडतात की मला होतं काय हे समजून घेण्यासाठी. सो सरांनी मिनिंग मेकिंगचा जेव्हा मिनिंग मेकिंग बद्दल जेव्हा बोलले तेव्हा तेच माझ्या नोट्स मध्ये मी लिहून ठेवलेलं आहे की हो, मिनिंग मेकिंग सगळ्यात महत्वाचं प्रोसेस आहे जेव्हा आपण एखाद्या अनसर्टन इव्हेंट मध्ये जातो. सो मी जेव्हा कोरोनाची माझा प्रवास बघायचा प्रयत्न केला तर सुरुवातीला अतिशय अनसर्टनिटी की काहीतरी वेगळं होतंय, पण ते चालूच आहे. ते कधी बंद होणार ह्याचं उत्तर नाहीये. पण त्याच दृष्टिकोनानं मी परत एकदा माझा रेट्रोस्पेक्टिव्हली किंवा मागे वळून बघितलं तर कळालं की सेम परिस्थिती एकाही महिन्यात नव्हती. काही ना काही वेगळं घडत गेलं, काही ना काही वेगळं इन्फॉर्मेशन येत गेली, आपण जास्तीत जास्त शिकत गेलो, आणि विथ एव्हरी इन्फॉर्मेशन, विथ एव्हरी न्यू सिच्युएशन मनातली मनस्थिती बदलत गेली आणि त्याच्यात लागणारा अर्थ बदलत गेला. म्हणजे आता सेकंड वेव्ह मध्ये मला जे वाटतंय ते फर्स्ट वेव्ह मध्ये वाटत होतं असं गरजेचं नाही. सो आपल्याला अडॅप्ट करायचंय प्रत्येक न्यू फ्लो मध्ये, एवढं मला शिकायला खूप मिळालं. बट आता ते शिकत असताना मला 2-3 व्यक्ती खूप महत्वाचे वाटले पर्सनली माझ्या आयुष्यातले, ज्यांच्याकडे बघून मी आता जेव्हा मी आठवण केली तेव्हा मला कळालं की हो, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी हॅव टू डू. आणि त्याला मी जर लेबल दिलं मिनिंग
काढला तर त्याचं मिनिंग येतं बॅक टू बेसिक्स. जेव्हा आपल्याला काहीच माहित नाहीये की पुढे काय आपल्यासाठी ठेवलंय किंवा काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं, तेव्हा आपल्याला खूप बेसिक गोष्टींवर रिलाय किंवा अवलंबून किंवा विश्वास ठेवून पुढे जावं लागतं. आणि ते मी शॉर्टली सांगितलं तर ते 2-3 व्यक्ती आहेत माझ्या आज्या. माझी पप्पांची मम्मी खूप सुरुवातीपासून तिने एक अर्थ काढला की हे जागतिक युद्ध आहे, आणि ते युद्ध म्हणल्यावर तिचे सगळे रिस्पॉन्सेस तसेच होते की हो टीव्हीवरनं सगळ्यात जास्तीत जास्त रिलायबल इन्फॉर्मेशन काढणं किंवा त्याच्या बाबतीत सगळ्यांना अवेअर करणं. आणि शी वॉज व्हेरी एन्थुझियास्टिक आणि आजपर्यंत ती आहे तशी. आणि माझी आईची आई तिने अर्थ काढला की याच्यातनं मला सगळ्यांचं वेलबिंग बघायचंय किंवा मला सगळ्यांना नर्चर करायचं. सो ही खूप महत्वाची वेळ आहे आणि आता आपल्याला सगळ्यांच्या काळज्या करायच्या. तर आणि मी बघितलं की ह्यांच्याकडनं मी 3 महत्वाच्या गोष्टी ज्या बघते की ते बेसिक्स कधी सोडत नाही. बॉडीची काळजी घेणं, नियमित बॉडीची काळजी घेणं, प्रॉपर आहार ठेवणं, प्रॉपर शेड्यूल ठेवणं. सेकंडली त्यांचे बिलीफ सिस्टम, म्हणजे त्यांना ज्याच्यात विश्वास आहे. माझ्या दोन्ही आज्या खूप देवाचं करतात, सो त्यांचा विश्वास त्यांनी तो सोडला नाही किंवा कॉन्स्टंटली टच मध्ये राहणं. आणि तिसरं आहे त्यांचं बिहेवियर त्यांनी पूर्णपणे अडॅप्ट केलं. म्हणजे मला जेवढा शॉक वाटतं तेवढा सहजपणे त्यांनी अडॅप्ट केलं. सो ह्या 3 बेसिक गोष्टी मला अजून प्रॉब्लेम होतोय ते अडॅप्ट करायला, पण त्यांनी खूप सहजपणे केलं. आणि कदाचित त्याचं उत्तर सरांनी दिलं की त्यांच्याकडे ते विजडम आहे, त्यांच्याकडे ते कंडेन्स करायची, म्हणजे उरलेलं आयुष्य मला आता ह्याच्यात समाधानाने जगायचंय ह्याचं कॅपॅसिटी असेल, बट फॉर अ यंग पर्सन कदाचित ते खूप अवघड जाईल. सो मीनिंग मेकिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, जे या पूर्ण प्रवासात येणारी आणि ते बदलत राहणार. आणि ती अडॅप्टेबिलिटी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे की उद्या काही विषम परिस्थिती आली तरी काही ना काही निघेल अर्थ त्याच्यातनं, मी काही ना काही करू शकेल, काही ना काही कुठे ना कुठे बघून करत राहील. त्याचे आपल्याला रिझल्ट कदाचित कंट्रोल नाही करता येणार, ते कधीच कोणाला कंट्रोल नाही करता येत. ते कदाचित डॉक्टरांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होत असेल, बिकॉज त्यांना काहीच माहित नाही की कशाने काय रिस्पॉन्स येणार आहे. पण ते करणं गरजेचं आहे आणि जे नवीन नवीन येतं त्याला अडॅप्ट करणं गरजेचं आहे. सो दिस इज माय बेसिक मीनिंग मेकिंग, असं मी त्याला समराईज करेल की बॅक टू बेसिक्स. छान. मला वाटतं की अभिजित सर तुम्ही काही बोलणार आहात की मी मला आठवलेलं सांगू? तुम्ही सांगा सर. तुम्ही सांगितल्यानंतर मग आपण काही आलेले प्रश्न घेऊयात आणि मग ही चर्चा सुरू करूयात. पुन्हा सगळ्यांना विनंती की तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते फेसबुकवरच्या मंडळींनी कॉमेंट्समध्ये आणि जे झूमवर आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये द्यावेत. बहुताच्या व्हॉलेंटियर्स ते माझ्यापर्यंत पोहोचवतील. आपण या दोन्ही तज्ञांशी त्यांच्यावरची उत्तरं घेऊयात आणि चर्चा करूया. सर बोला. तर मीनिंग मेकिंग हे जसं महत्वाचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी ही जशी आजांना सापडली, याचं कारण जसं त्यांच्यामध्ये बेसिक शिदोरी चांगली होती असं म्हणता येईल, तसंच असं पण म्हणता येईल की त्यांनी इतक्या वर्षांचा आयुष्याचा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी, त्यामुळे त्यांना हे कदाचित जास्त सोपं जातं आणि त्याला त्या कोअर व्हॅल्यूजना चिकटून राहू शकतात. सगळेजण इतके सुदैवी नसतात. एकतर तरुण माणसांचं मेंटल ॲपॅरेटस थोडं इमॅच्युअर असू शकेल, किंवा असं म्हणता येईल की सध्याचा काळच बदलला आहे त्यामुळे मूल्य बदलली आहेत. पण उलटी पालटी झालेली सगळी जगाबद्दलची संकल्पना किंवा स्वतःबद्दलची संकल्पना हे सुद्धा बघायला मिळतं. म्हणजे जी माणसं अगदी आस्तिक होती त्यांनी देव गुंडाळून विहिरीत टाकून देणं, किंवा जी माणसं अगदी नास्तिक होती त्यांनी आस्तिक होणं, देवाकडे जाणं, भविष्य शोधणं, ज्योतिषांकडे जाणं, असे सगळे उपाय करणं, असे सगळे नमुने आपल्याला दिसतात. आणि ह्यातल्या कुठल्याही गोष्टीला लगेच लक्षण म्हणून शिक्का मारू नये. तर डिस्ट्रेस आहे, जसं अंकिता म्हणत होती, हा डिस्ट्रेस आहे आणि त्याला शेप करण्याचं काम हे आपला भवताल करत असतो. भवताल हे नावच खूप छान आहे.
काल आम्ही बोलता बोलता असं म्हणत होतो की करोना एअरबोर्न आहे, असं आता नवीन जेव्हा दिसायला लागलं, लोक म्हणायला लागले, तेव्हा कोणीतरी दुसऱ्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही, या म्हणीचा अर्थ मला नव्याने समजला. पण हे जर का करोना जर का पाण्याने हे होत असता, प्रसारित झाला असता, तर लोक कितीतरी पाण्याविषयी अधिक सजग झाले असते आणि स्वच्छता तशी पण ऐकून वाढलीच आहे आणि ज्याचं खूप चांगलं आहे. आमच्या क्लिनिकमध्ये ज्या काम करणाऱ्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी ताईंनी मला सांगितलं, अहो सर, मला गेल्या 6-8 महिन्यात सर्दीच झाली नाही, कारण मी मास्क लावते रोज, नाही तर मला कायम सर्दी असायची. तर आपल्या बदललेल्या सवयींचा इम्पॅक्ट सुद्धा हा आपल्यावरती दिसतो. रोजच्या घडीला ज्या घटना आपल्या आजूबाजूला घडतायत, त्यांच्यामुळे जसं घाबरून जायला होतंय, तसं चांगल्या घडणाऱ्या गोष्टी पण आहेत आणि त्यांच्याकडे पण लक्ष देणं हे मला जास्त मोलाचं वाटतं. हे जे करू शकतात त्यांना त्याचा त्रास कमी होतो. म्हणजे तुम्ही जर सतारीचे बोल वाचली असेल, तर अगदी कवितेच्या शेवटच्या 3ऱ्या-4थ्या कडव्यापर्यंत त्याचं लक्षच नसतं की आकाशात किती तारे आहेत, हो ना? नाहीतर सगळं असं झाकोळून येणारं डिप्रेशन, चिंता असं दिसतं, पण ते हळूहळू कमी होतं. आजच्या ज्या आमच्या नातेवाईक मुलीशी मी बोललो फोनवरून, तिला नुसतं तिनं मास्क लावलेला आहे आणि हे आहे, पण तिला व्हिडिओ फोनवरती मी दिसल्यावरती ती जी काय खुश झाली. आणि दुसरी नातेवाईक ग्रुप कॉलवरती, की तिला फार बरं वाटलं आणि तिच्या काळज्या कमी झाल्या. ती म्हणली, फक्त संध्याकाळच्या वेळी अस्वस्थ व्हायला होतं, त्यावेळी मी मुलांना घेऊन खेळायला जायची बाहेर. हे सगळं जे आहे हे अनएंटिसिपेटेड आहे, अनएक्सपेक्टेड आहे आणि हे अनसर्टिनिटी आणि अनएक्सपेक्टेड गोष्टी अंगावर येणं हा एक सगळ्यात मोठा ताण आहे. आणि ह्या ताणाच्या लहरींना तोंड देण्याची क्षमता म्हणजे रेझिलियन्स. आणि रेझिलियन्स किंवा काय म्हणूया त्याला, जुन्या मराठीत सांगायचं झालं तर, उखळात घालून मुसळाने काढलं तर 7 घाव चुकवून मुसळावर चढता येणं, म्हणजे रेझिलियन्स, खंबीरपणा. लाटांमागून लाटा आल्या ताणांच्या, पण मी प्रत्येक लाटेला कसं बसं का होईना तोंड देऊन परत उभा राहिलो किंवा उभी राहिले. ही भावना महत्वाची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ज्याची गरज वाटेल आणि ज्यानी बरं वाटेल ते करा. त्याच्यामध्ये वाद घालून आणि दुसऱ्याला चूक दाखवून असं करू नये. डॉक्टर आणि इतर काही प्रोफेशनल्स असं म्हणूया, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ज्युडिशियल एजन्सीज किंवा पोलिसिंग, यांच्यात फरक आहे. डॉक्टरचं काम आहे की पुढे काय करायचं एवढंच बघूया. तुम्हाला गँगवॉर मध्ये गोळी लागली का बॉर्डरवर लागली, माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. मला ती गोळी काढून त्या माणसाला दुरुस्त करायचं एवढंच काम आहे. आणि ह्या एजन्सीज आहेत, सोसायटीचे दुसरी पण अंग आहेत, त्यांचं हे काम आहे की जबाबदारी ह्या कोणी मारल्या गोळ्या, हो की नाही, ही गोळी कशी आली, ह्याला कशी इजा झाली, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि अभिजित सरांना हे अप्रिशिएट होईल की आम्ही सगळे लोक ही आमची खुर्ची सोडली तर आम्ही सामान्य माणसं आहोत. तर जिथे आम्ही ब्रेकिंग न्यूज न डिस्टर्ब होतो, आणि अशाही माणसांची खूप गरज आहे की जे ब्रेकिंग न्यूजवर थांबणार नाहीत, ते डिटेल घेतील, त्या बातमीचा पार डिसेक्ट आउट करून प्रत्येक बारीक बारीक हे घेतील, आणि अशा इतर अनेकांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना, जगभर घडणाऱ्या घटना यांना एकत्र करून जेव्हा ते एडिटोरियल लिहितील, तेव्हा त्या संपादकीयातून ते काहीतरी दिशा देतील, ज्याच्यातनं पॉलिसी मेकर्स आणि समाज आणि सरकार या सगळ्यांना पण दिशा सापडेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून काम करणं हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, असं मला अधोरेखित करावं असं वाटतं. ह्या वॉरमध्ये आपण प्रत्येक जण सैनिक आहोत, प्रत्येक जण आपण जनरल आहोत आणि प्रत्येक जण आपण जर्नलिस्ट पण आहोत. त्यामुळे आपण दुसऱ्याकडे बोट न दाखवता जेवढं पुढे चांगलं करता येईल तेवढं करूया, फोकस ठेवूया. त्यांनी कमीत कमी स्वतःचा धीर नाही सुटला तर दुसऱ्याला माझ्याकडे बघायला लागणार नाही, एवढं तरी मी दुसऱ्याला स्पेअर केलं असं म्हणता येईल. बरोबर आहे. त्यामुळे तेवढं तरी आपण निश्चित करू शकतो आणि करूया असं मला वाटतं. हे मला वाटतं मला
काय जेवढं सांगायचं तेवढं सांगता येईल. अंकिताला काही ऍड करायचं असेल, अभिजित सरांना काही बोलायचं असेल तर सांगा तुम्ही. नाही सर, आय थिंक आपण क्वेश्चन्स कडे जाऊ शकतो, त्याच्यातनं जाऊया. बरेचसे अनुभव येते. बरेच प्रश्न आलेले आहेत, पण एक सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना एक माझी सूचना सांगायची राहिली की भवतालच्या माध्यमातून आपण हे सगळं करतो, तर त्याच्यातला भवताल मॅगझिनच्या निमित्तानं भवतालची ही सगळी चळवळ सुरू झाली. तर सगळ्यांना विनंती आहे, आवाहन आहे की भवतालचा मॅगझिन आपण सबस्क्राईब करू शकता, विनामूल्य सुद्धा आणि वर्गणीसह सुद्धा. त्याच्या जे झूमवर आहेत त्यांच्यासाठी चॅटबॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि फेसबुक वाल्यांसाठी ती कॉमेंट्स मध्ये टाकली जाईल. आपण प्रश्नांकडे जाऊयात. खरं तर सर बरेच प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामध्ये मुख्यतः वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे काही जणांचे प्रश्न आहेत ते एक या सगळ्या संक्रमणाची भीती, दुसरे प्रश्न आहेत ते साधारण ज्याच्या घरात कोरोनाचे रुग्ण आहेत त्याने परिस्थिती कशी हाताळावी, ते टेन्शन कसं हाताळावं. त्याचबरोबर काही प्रश्न आहेत ते करिअर संदर्भात, कामाच्या संदर्भात, की टार्गेट्स आहेत ती अचीव कशी करायची, असे वेगवेगळे आलेले आहेत. आणि काही ग्रामीण भागातून आलेले आहेत, अहमदनगर, अकोला तालुक्यामधून, काही आलेले ते नांदेड, काही अर्थातच पुण्यामधून, मुंबईमधून काही आहेत. सो मला असं वाटतं की यातले मी जे एकसारखे आहेत ते एकत्र 2-2 प्रश्न घेतो. हे संपले की मग आता याच्यामध्ये चॅटमध्ये सुद्धा आणि फेसबुकवर सुद्धा काही प्रश्न आलेले दिसत आहेत, मग ते आपण प्रश्न घेऊयात. मुख्यतः मुलांच्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मी एक नाव आवर्जून सांगेल. अकोला तालुका, जिल्हा अहमदनगर, ज्ञानेश्वर खुळे म्हणून आहेत. त्यांचा एक प्रश्न आता घेऊयात आपण. आणि तशाच स्वरूपाचा शिक्षणाच्या अनुषंगाने एकाने दिलाय, फक्त त्यांनी नाव देऊ नका असं म्हटलेलं आहे. सो त्याचा आदर करून आपण तो प्रश्न फक्त घेऊयात. हे प्रश्न दोन्ही असे आहेत की आता या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये पालकांपुढे चिंता मुख्यतः अशी आहे की मुलांची शिक्षण गेली वर्ष झालं की पुढे गेलेली नाहीयेत, ऑनलाईन काही गोष्टी चालू आहेत, पण मग मुलांच्या करिअरचं काय होणार हे एक खूप मोठं टेन्शन आहे. आणि त्याच्यामध्ये ढासळलेली अर्थव्यवस्था, अर्थकारण सुद्धा अनेकांचं ढासळलेलं आहे. तर मग मुलांचं शिक्षणाचं काय करायचं आणि माझी ढासळलेली परिस्थिती, मग या मुलांच्या करिअरचं आणि त्यांचं आयुष्याचं पुढे काय होणार. मुख्यतः ग्रामीण भागासाठी हा प्रश्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे, कारण शहरी भागामध्ये सगळ्यांकडेच नाही पण काही मंडळींकडे रिसोर्सेस असल्यामुळे ते काही ना काही मार्ग शोधू शकतात. तो हा एक महत्वाचा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की घरामध्येच मुलांचं, म्हणजे मुलं घरात असणं आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पण घरात असणं, तर अशा अनुषंगाने जे प्रेशर आहेत, जी टेन्शन आहेत, तर तो जो ताण आहे तो कसा हाताळावा. तर मला वाटतं मुलांच्या अनुषंगाने, त्यांच्या शिक्षणाच्या करिअरच्या अनुषंगाने जो प्रश्न आहे तो घ्यावा. त्याच्यावर आधी अंकिताला बोलू दे. चालेल सर. तर माझ्या मनामध्ये एक मी बरंच काही वेगळं वेगळं बघत असते आणि एक एज्युकेशन मधली खूप महत्वाची मुवमेंट आहे, त्याला अनस्कूलिंग असं म्हणतात. आणि एज्युकेशन म्हणजे फक्त परीक्षा पास होऊन सर्टिफिकेट किंवा डिग्री हातात येणे एवढाच नाहीये. स्पेशली आता काळाची गरज बघता, कारण आपल्या हातात नाहीये की एक्झाम्स कधी होणार आहेत, कसे होणार आहेत, पुढचा वर्ग कधी सुरू होणार आहे, एंट्रन्सेस कधी होणार आहेत. स्पेशली मोठ्या वर्गातल्या मुलांचे MSc, MA, PG फॉर डॉक्टर्स, ते सगळ्यात मोठा प्रश्न आहे सध्या जो मी बघते. पण शिकण्याला लिमिट नाही आणि अनस्कूलिंग ही एक खूप महत्वाची मुवमेंट आहे जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली. की म्हणजे की जे मुलांना शिकावंसं वाटतंय आता, स्पेशली बालवाडीतल्या आणि आता कुठे ते सुरू करणार आहेत स्कूल, त्यांना ज्याच्यात इंटरेस्ट येतोय तिथून सुरू करणं. म्हणजे आता सपोज एखादं लहान मूल किचन मध्ये खूप इंटरेस्ट घेत आहे, इन्व्हॉल्व देम इन लर्निंग. ते म्हणजे त्यांना आपण त्या गोष्टी शिकवू शकतो. आपल्याला माहित नाही त्यांनी काही डिग्री मिळेल ह्याचं आश्वासन मी देत नाही, पण ती स्किल नक्की महत्वाची आहे की ते कसे इन्व्हॉल्व होतात. सो शिकण्याला लिमिट नाही आणि ती फक्त स्कूल आणि कॉलेज एन्व्हायरमेंट पर्यंत लिमिटेड नाही.
फर्स्ट, आणि सेकंड अनसर्टन्टी असल्यामुळे कदाचित ती अनसर्टन्टी फक्त स्टुडंटसाठी नाहीये तर ऍडमिनिस्ट्रेटर्स साठी पण आहे. ते लोक खूप टेन्शन मध्ये आहेत की कसं ऑप्टिमाइज करू. विविध सॉफ्टवेअर्स त्यांनी उपलब्ध करून घेतले, विविध प्रकारच्या परमिटेशन कॉम्बिनेशन. जे टीचर्स आहेत आमचे, जे माझे बरेच नातेवाईक आर इन एज्युकेशन फील्ड, अँड दे कीप टेलिंग मी की शिक्षकांच्या नोकऱ्या सुद्धा खूप प्रॉब्लेम मध्ये आलेल्या आहेत कारण लेक्चर्स एवढे होत नाही. सो फक्त ह्या साईडला त्रास नव्हे तर दुसऱ्या साईडला पण त्रास आहे. दोन्ही साईडला प्रॉब्लेम्स आहेत. पण त्यातल्या त्यात आपण कुठे भेटू शकतो ह्याचं महत्व जास्त क्रिएटिव्हली फॉर स्टुडंट्स, आणि ते फक्त पास होण्यानिमित्त नाहीये. तर हे क्रिएटिव्ह गोष्ट मी सांगू शकेल. बट मोठे प्रश्न जसे नोकऱ्या कधी मिळतील किंवा काय म्हणतात त्याला, ऑपॉर्च्युनिटीज कुठे मिळतील ह्याचा आन्सर नाहीये माझ्याकडे. पण त्याच्यात सुद्धा मी एक खूप महत्वाची मुवमेंट सोशल मीडियावर बघतीये, इंस्टाग्रामवर स्पेशली, कारण मी खूप ऍक्टिव्ह असते त्याच्यावर, की 21 year old, 20 year old, 18 year old नी स्वतःचे क्रिएटिव्ह बिझनेसेस सुरू केले इंस्टाग्रामवर, आणि ते चक्क रिमोटेस्ट पार्ट ऑफ इंडिया मधनं सुरू केलेले. बीट काश्मीर, नॉर्थ ईस्ट, ग्रामीण भाग, इम्फाल मध्ये, नागालँड, अरुणाचल, असे भाग जिथून आपण कधी ऐकत नाही, तिथले प्रोडक्ट्स कधी मी घेतले त्याचा मला अंदाजा सुद्धा नाही. आणि फक्त इन्कम सोर्स साठी नाही, पण इट इज एन ऑप्शन. म्हणजे इफ यू ओन अ फॉर एक्झाम्पल फार्म, त्याचे प्रोडक्ट्स बरेच लोक ऑनलाईन विकतायत. सो बरेचसे ऑनलाईन कम्युनिटीज आहेत जिथे तुम्ही रीच करू शकता सोशल एंटरप्रेन्योरशिप आणि स्मॉल बिझनेसेस म्हणून. हे एक अजून एक क्रिएटिव्ह सोल्युशन आहे जे तुम्हाला ऑनलाईन दिसू शकतं. बट वी हॅव टू गेट एंगेज. आणि कदाचित मला असं वाटतं लहान मुलं जास्त सोल्युशन्स काढून आपल्याला देऊ शकतात की मला हे करायचंय ते करायचंय. बरेचदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा ते जाणून घेण्याची क्युरिओसिटी ठेवत. सो हे 2-3 मुद्दे मला महत्वाचे वाटतात. छान आहेत हे सगळे मुद्दे, आणि पॉझिटिव्ह बाजू जी आहे ती खूपच छान आहे. मला जे आठवतं त्याप्रमाणे मेडिकलला ऍडमिशन मिळणं हे जिथे फार मोठं कव्हेटेड गोष्ट समजली जायची आणि एनव्हिएबल गोष्ट समजली जायची, त्यांना सुरुवातीच्या काळात मनातून कसं वाटलं असेल पॅन्डेमिक सुरू झाल्यावर. ह्याचा विचार केला तर ते शूर असल्यामुळे ते तोंडाने म्हणत नाहीत, पण त्यांच्या पालकांच्याकडनं ते ऐकायला नक्की मिळतं आपल्याला की माझं मुलगा किंवा मुलगी हे कोविड ड्युटीवर आहेत, कोविड पेशंटचे राऊंड घेतात, त्यांना इन्फेक्ट होण्याची रिस्क आहे, किंवा लोक किती रेझिस्ट करतात. पूर्वी सॅम्पल द्यायला पण नाही म्हणायचे, आता टेस्टिंगला गर्दी झाली. हे भारतातलं युनिक फिनॉमिनन असावं असं मला वाटतं. अभिजित सर आपल्याला जास्त सांगतील की टेस्टिंगला नाही म्हणणं हे व्हॅक्सिनची भीती मी समजू शकतो, ती जगभर आहे, पण टेस्टिंगलाच नाही म्हणणं हे कदाचित आपलं युनिकच असावं हे म्हणणं. आणि जसं तुम्ही अनस्कूलिंग बद्दल म्हणालात तसं मला असं वाटतं की आपण जर का आपल्या काळातल्या थोड्या अनसर्टनिटीज बघितल्या उघडून स्टुडंट असतानाच्या, तर लक्षात येईल की 1-2 वर्षांनी तसा काही फरक खरं पडत नाही आयुष्यामध्ये. किंवा कितीतरी वेळेला अपघाताने खरं तर मी ह्या कोर्सला जायचो तो चुकून ह्या कोर्सला आलो म्हणून इतकं चांगलं झालं. असे जे आपले सिनियर लोकांचे अनुभव असतील ते त्यांनी पुढे ठेवले पाहिजेत ह्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी. मला ह्यातला कुठल्याही प्रश्नाचं ट्रिव्हियलायझेशन करायचं नाहीये, तो छोटा आहे असं म्हणायचं नाहीये. फक्त ह्या मुलांना आणि यांच्या मागे आपण आहोत हे त्यांना सांगणं आवश्यक आहे. आपल्याला असेही पेशंट दिसतात की जे सांगतात की हो आता काय मग ऑनलाईनच होत्या टेस्ट, मग आम्ही ओपन बुक टेस्ट सारख्या घेऊ, कुणाला कळणार आहे. बरोबर आहे. आणि हल्लीच्या काळी हेही एक चांगलं झालंय की स्टिग्मा एकूण पूर्वीच्या काळात बऱ्याच गोष्टींबद्दल होता तो इकडे बऱ्याच गोष्टींबद्दल कमी झालाय.
कुठल्याही तरुणाला किंवा अशा मुलाला जर विचारलं की काय रे बाबा कॉपीचं प्रमाण किती होतं तुझ्या करिअरमध्ये, ते मोकळेपणाने न लाजता सांगतात. याचं कारण आम्ही डॉक्टर होते त्यांना माहिती आहे. आम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाही आहोत, आम्ही पोलीस नाही आहोत. पण समाजाच्याच नॉर्म्स बदलत चालल्या तर ह्या गोष्टींना फार हे नाहीये. किंवा कितीतरी IITतले मोठी झालेली माणसं हे आपल्या कन्व्हेन्शनल जॉबमधून बाहेर पडून त्यांनी वेगळे व्यवसाय करून मुवमेंट्स करून भाजी किंवा अशा प्रकारचे विकणाऱ्यांच्या संघटना बांधून त्यांच्यासाठी काम करून अशी पण कितीतरी चांगली उदाहरणं आहेत. त्यामुळे संकटातून जसं PTSD बद्दल कोणीतरी प्रश्न विचारलेला मला चॅटमध्ये काहीतरी हे झालं, फ्लॅश झालं. मी सगळं वाचलं नाही, पण PTSD मधून खूपदा नवीन लीडरशिप जन्म घेते. सगळेच जण धीर सोडतात आणि हातपाय गाळतात. काल अंकिता तू म्हणत होतीस लँग्विशिंग, तसं सगळेच जण डिमॉरलाइज होऊन धीर सोडून हातपाय गाळून बसत नाहीत. सर थोडंसं थांबून PTSD बद्दल थोडंसं डिटेल मध्ये सांगा ना, म्हणजे लोकांना PTSD म्हणजे काय हेही समजेल आणि मग तुम्ही कशावर हे रिस्पॉन्ड करताय ते लक्षात येईल. अनेकांना ते टर्म माहित असायची शक्यता नाहीये. अंकिता मी आधी थोडक्यात सांगतो, 4-5 ओळी जुनं ज्ञान जे आहे ते अगदी सर आणि मग तुम्ही ताजं सांगा काय आहे ते. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे जो स्ट्रेस हा ट्रॉमॅटिक आहे. ट्रॉमॅटिक स्ट्रेस म्हणजे साध्या स्ट्रेस पेक्षा मोठा, ऑर्डिनरी माणसांच्या आयुष्यात येणार नाही इतका मोठा ताण, ज्यानं तुमचं मनाचं इंजिन जॅम होऊन जाईल. मेंटल ॲपरेटस विल गेट डिस्फंक्शनल. एवढा मोठा ताण असा आल्यानंतर कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतात तर ती काही डिफाईन्ड असतात आणि ते ताण संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत दिसायला सुरू व्हायला पाहिजे. मग ते पुढे चालू शकतं वर्षानुवर्ष. जसं की भूकंप झाला, हल्ला झाला, काय सेक्शुअल असॉल्ट झाला, मोठी जबरी चोरी झाली, कोणाला तरी मरताना पाहिलं किंवा आपण स्वतः मरता मरता वाचलो, ह्या गोष्टीतून पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकते. कारण त्याला ट्रॉमॅटिक स्ट्रेस म्हणायचं, ज्याने माझं मन थांबलं किंवा कुंठित झाली मती, असं म्हणतात ना, की कळे ना पुढे काय करायचं ते. अशा अवस्थेतनं जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला फ्लॅशबॅकचा त्रास होतो, डिस्टर्बिंग नाईटमेअर्स येतात, आपण ती घटना पुन्हा पुन्हा जगतोय असं वाटतं, नाडीचे ठोके वाढणं, श्वास वाढणं अशा गोष्टी घडतात आणि अँझायटी सिम्पटम्स खूप जास्त येतात. त्याच्याशिवाय व्हॅल्यूज बदलतात, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की विवेक कमी होतो किंवा भल्याबुऱ्याच्या विषयीचे विधिनिषेध कमी होतात किंवा देवाविषयीच्या, स्वतःविषयीच्या, जगाविषयीच्या कल्पना उलट्या पलट्या होऊ शकतात. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे PTSDचे डायमेन्शन्स आहेत, सिम्पटमचे डोमेन्स आहेत आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी हे असे ऍडिशनल सिम्पटम्स येऊ शकतात. तुमचा मूळचा स्वभाव कसा आहे त्याच्यावर. या अनुषंगाने नंतर मला थोडं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह बद्दल थोडं सांगायचं आहे, पण PTSDचं आधी अंकिता मॅडमना बोलून सांगू दे पुरं करून. सर अगदीच सगळं कव्हर झालंय. फक्त त्याच्यात म्हणजे डायग्नोसिसच्या पुढे मला एक मुद्दा महत्वाचा सांगावंसं वाटलं, की जेव्हा थ्रेट म्हणजे काय, तर जेव्हा मला झेपेल ह्याच्यापेक्षा जास्त येणारा ताण, आणि तो ताण त्या इव्हेंट मध्ये येतो. म्हणजे आता एखादं काहीतरी समबडी इज ऍडमिट, म्हणजे आता कोविडच्या सिच्युएशन मध्ये आणि मी हतबल झाले, मला माहीतच नाही, जसं सर म्हणे फ्रोज झाले मी, मला माहीतच नाही काय करायचंय. त्याला आपण ट्रॉमॅटिक ताण असं म्हणू शकतो. आणि असं नाहीये की त्या मोमेंट मध्ये माझं शरीर कृती करत नाहीये. जे डिसिजन घ्यायचे ते मी घेतीये, जे करायचं ते मी करतीये, पण त्या इव्हेंटचा इम्पॅक्ट माझ्यावर नंतर दिसून येतो 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनीच येईल असं नाही गरजेचं आहे. असंही आहे काही काही जणांना इन दॅट 3-4 मंथ सुद्धा ते एक्सपिरियन्सेस येऊ शकतात. तोच इन्सिडेंट परत अनुभवाला येणं, त्या गोष्टी अवॉइड करणं, अवॉइडन्स खूप वाढतो, की मी हॉस्पिटललाच जाणार नाही किंवा मी स्वतःच माझं चेकअपला सुद्धा जाणार नाही. आणि दुसरं म्हणजे नाईटमेअर्स पण येऊ शकतात, एन्झायटी वाढू शकते.
आणि खूप महत्वाचा फिनॉमिना आहे, त्याला म्हणतात डिसोसिएशन. पण तो किती टेक्निकली सांगावं हे मला माहित नाही, सर तुम्ही सांगा. बट बरेचदा मी असून नसल्यासारखं वाटू शकतं त्या बाबतीत बोललं तर, त्या बाबतीत आठवलं तर. आणि तो फक्त एका इव्हेंट पर्यंत आता निर्धारित नाहीये. जेव्हा बरेचदा सिमिलर इव्हेंट होतात, गुंतागुंती होते काही काही ट्रॉमॅटिक स्ट्रेसरची, तेव्हा सुद्धा असे सिम्पटम्स नंतर दिसू शकतात. आणि त्याच्यात होप पण आहे, कारण होप तिथे येते कारण या इव्हेंटचा मी मिनिंग नाही करू शकत आहे. परत मिनिंगवर येते, मला तो अर्थ एकदम लावता येत नाही की माझ्यासोबत हे का झालं, कसं झालं, कशामुळे झालं, मी इथे का सापडले. आणि असे बरेच कॉम्प्लेक्स इमोशन्स जेव्हा आपण थेरपीमध्ये त्याला हाताळतो, तेव्हा कळतं की त्या इव्हेंटचा किंवा त्या घटनेचा माझ्या आयुष्यात काय महत्व राहिलं आणि इथून पुढे मी त्या घटनेसोबत पुढे कसं जाऊ. दे से दॅट वी हॅव टू नेव्हर फॉरगेट थोडं इट. थांबवून मला वाटतं आपण थोडंसं पुढे जाऊयात आता. नक्की. त्याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की एक मुख्यतः एकाने पाठवलेला प्रश्न पण तो असा आहे की अनिल सूर्यवंशी इंजिनियर आहेत, पुण्याचे आहेत, की एखाद्या व्यक्तीला लागण झाली असेल तर त्याला धीर कसा दिला पाहिजे, पहिला प्रश्न. आणि त्याचबरोबर की एखाद्या कुटुंबातली व्यक्ती रुग्णालयात भरती आहे तर त्या कुटुंबाला कसा धीर दिला पाहिजे. मग याच्या अनुषंगाने आणखीन वाढवून काही प्रश्न आलेले किंवा काही जणांशी चर्चा करत असताना आलेले की काही ज्यांचे जवळचे नातेवाईक गेलेले आहेत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर त्यांना त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात थोडीशी अस्वस्थता म्हणूयात किंवा एक अधीरता, असे काही जणांना हे त्याचा अनुभव आलेला आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ज्याला लागण झालेली आहे त्याला नुसती लागण झाली आणि लक्षणं काही नाही आहेत, त्याला धीर देणं रिलेटिव्हली म्हणतो मी, कमी अवघड आहे. जरी प्रत्येकाच्या मनात आता अरे बापरे मृत्यू समोर ठाकला की काय असं वाटत असेल, तरी एसिम्टमॅटिक लोक दुसऱ्या टोकाचे असे पण सापडलेत की काही नाही, हा साधा फ्लू आहे आणि आम्ही याच्यासाठी काही करणार नाही, काही काळजी घेणार नाही, मास्क वापरणार नाही, अंतर ठेवणार नाही, काही नाही. आणि त्याच्यातल्या काही लोकांना होऊन त्याचे गंभीर आउटकम होणं, अशा पण घटना घडलेल्या आपण ऐकलेल्या आहेत. त्यामुळे लाईटली घ्यायचं नाहीये. मगाशी मी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह सिम्पटम्स बद्दल बोललो होतो पीटीएसडीच्या अनुषंगाने, की काही लोकांचं हँड वॉशिंग कंपल्शन असतं की हात धुतच राहिलं पाहिजे. ते ह्या काळामध्ये वाढलं. किंवा काही लोकांच्या त्याच्या तक्रारीच खूप कमी झाल्या, कारण आता हँड वॉशिंग हे एकदम ऑफिशियल होऊन गेलं. ज्याला लोक आधी लक्षण समजायचे ते आता रेकमेंडेड बिहेवियर झालं, रिपीटेड हँड वॉशिंग. बरोबर आहे. पण ते जर पुढे टोकाला गेलं, इतर ठिकाणी पसरत गेलं तर अवघड होतं. पण आपले जे ICMRचे प्रमुख आहेत डॉक्टर गंगाखेडकर, त्यांनी सुरुवातीच्या काळातच कोविडच्या सांगितलं की 80-85% लोकांमध्ये लक्षणच दिसणार नाहीत, 15% लोकांमध्ये लक्षणं दिसतील, त्यातले 15% गंभीर होतील, हॉस्पिटलमध्ये जायला लागेल आणि त्यातल्या काही विशिष्ट पर्सेंटेज लोकांना फक्त ICU लागू शकेल. ह्यामुळे मॉर्टॅलिटी ज्याला आम्ही म्हणतो ती कमी असणार आहे. त्यामुळे आपलं चांगलं काय काय आहे ते पकडून ठेवणं, आपले जंतू दुसऱ्याकडे नको, दुसऱ्याचे जंतू माझ्याकडे नको, हा कोविडने दिलेला धडा आहे. आपण मास्क लावा, हँड वॉशिंग करा रिपीटेड, सॅनिटायझर वापरा, पथ्य पाळा, नियम पाळा, ही खरी त्यांनी दिलेली सगळ्यात मोठा लेसन आहे. म्हणजे डॉक्टर म्हणून आम्ही स्वतः जेव्हा सोशलायझेशन टाळतो तेव्हा सुरुवातीला गैरसमज व्हायचे, पण नंतर लोकांना पटलंय, आता सेकंड वेव्ह मध्ये नक्कीच पटलंय की हे लोक स्वतःच इतके एक्सपोज्ड असतात रोज की ह्यांना जरी काही झालं नाही तरी हे आमच्याकडे आले तर प्रसाद देऊन जातील. त्यामुळे लोकांना सिरियसली घ्यायला सांगणं, समजून घ्यायला सोपं जाणं हे शक्य आहे. त्यामुळे आपण त्यांना जर नीटपणे सगळं म्हणू दिलं, बोलू दिलं आणि आपण एम्पथीने ऐकलं, चांगल्या भावनेने ऐकलं, तर ह्या माणसांना आपण खूप चांगली मदत करू शकतो. लागण झालेल्या घरातलं कोणी आजारी आहे तर त्यांना आपण काही तयार मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो, व्हिडिओ देऊ शकतो, मटेरियल देऊ, कोविड सह जगताना असं काही पुस्तकं असतात ती देऊ,
इतर काही युट्यूब व्हिडिओज अनेक लोकांना उपलब्ध होतात, त्यातले अनेक उत्तम आहेत. फक्त ते इंडिव्हिज्युअलाइज करून घ्यावं लागतं. शाळेतल्या वर्गासारखं आहे, एकाच नियमाने एकच शिक्षा सगळ्या मुलांना करता येत नाही. कोणी हळवं मूल असेल तर दुसऱ्याला शिक्षा केल्याबरोबर हे धडा घेईल, आणि कोणी जर निगरगट्ट असेल तर त्याला साधी शिक्षा करून पुरणार पण नाही. तसं इंडिव्हिज्युअलाइज करत प्रत्येकाला सांगणं, त्याची गरज काय. जसं आपण म्हणलं की सायको एज्युकेशन म्हणजे काय, तर 5 ते 20 धडाचार असं नाहीये. तुमची समजूत काय आहे ते सांगा, त्याच्या पुढे आम्ही तुम्हाला त्याला अप्रोप्रिएट अशी माहिती देऊ. हे इंडिव्हिज्युअलाइज करणं त्या माणसाच्या संदर्भासकट ह्याला आवश्यक आहे. एखाद्या घरात एकच बाथरूम असेल आणि लहान बाळ असेल आणि ते त्याला पाळता येणार नाहीयेत पथ्य, आणि इतर माणसं इन्फेक्टेड नाहीयेत, तर एका मर्यादेबाहेर जाऊन याचं आपण नाही हे करू शकत, भाऊ करू शकत. आणि हे समजून घेतलं पाहिजे त्यांचं. जेव्हा हॉस्पिटलमध्येही जागा नाहीये, कोविड सेंटरमध्येही जागा नाहीये, तेव्हा होम आयसोलेशन हे एक्सलंट आहे. आम्ही घरी त्यापेक्षा अधिक चांगलं करू. अशी खूप उदाहरणं आहेत आपल्या पाहण्यात, की अशी धीराची माणसं भरपूर आहेत, नीटनेटकेपणाने करणारी माणसं भरपूर आहेत. त्यांची उदाहरणं घेऊया, ह्याने जास्त उपयोग होईल. माणसं गेलेली जिथे आहेत तिथे हे अधिक अवघड आहे. आणि असं मला स्वतःला काही नातेवाईकांना कन्व्हिन्स करावं लागलंय की ही आपल्या प्रेमाची परीक्षा नाहीये की आता सगळे नियम तोडून त्याला भेटायला जा किंवा ते ताब्यात घ्यायची हे करा, आग्रह धरा, आंदोलन करा, असं करू नये. हं? हे सांगणं हे अवघड आहे. याच्यातनं नंतर ते प्रत्येकाला पटेल असं नाही, त्याचेही काही साईड इफेक्ट येऊ शकतात. पण एवढं मला सांगता येईल की हे इंडिव्हिज्युअलाइज करणं आवश्यक आहे. ग्रीफ वर्क ज्याला आम्ही म्हणतो ते होणं आवश्यक आहे. आजारी झाल्यानंतर try to say from my own understanding experience आणि केसेस दॅट आय ऑब्झर्व, मला असं दिसतं की संक्रमण झालं केसमध्ये तर इमोशनल, सगळ्यांची इमोशनल अर्जन्सी खूप वाढते की काहीतरी करायचंय, सगळ्यांचीच वाढते. आपण सगळेच अचानक खूप प्रेमापोटी सगळ्यांना सल्ले द्यायला पण जातो की हे करा, ते करा, असं करा, तसं करा, आणि त्यांनी खूप ओव्हरवेल्म व्हायला होऊ शकतं की करायचं तर करायचं काय. सो दुसरी गोष्ट असं मला दिसली की ज्याच्यावर तुम्हाला विश्वास बसतो एवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशन मध्ये, म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज कसं करावं, तुमच्या क्लोज कनेक्शन मध्ये जे जे तुम्हाला पटतंय की अच्छा आपण ह्या डॉक्टरांचं ऐकावं किंवा हे पण सोबत करावं, ज्याच्यावर आतमधनं बिलीफ येतो त्या सगळ्या सेफ्टी स्टेप्स तुम्ही घेत राहाव्या. असं मला खूप उपयोगाचं दिसलं. आणि जे ग्रीफ वर्क आहे, म्हणजे अनफॉर्च्युनेटली आय थिंक अ लॉट ऑफ फॅमिली मेंबर्स, लॉट ऑफ अस, आपल्या जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या घरी कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत, काही अनटाइमली कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत. त्यांनी आम्हाला म्हणजे पर्सनली मला खूप धक्का बसलेला आहे मागच्या 3-4 आठवड्यात की हाऊ डिड दिस हॅपन. आणि त्याचं उत्तर कदाचित हळूहळू मिळेल, त्याचं अर्थ मी हळूहळू काढू शकेल. पण ते झालंय हे अक्नॉलेज करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या आपल्या रिलिजन मध्ये किंवा आपल्या व्यवस्थेमध्ये जे जे रिच्युअल्स आपल्याला सांगितलेले आहेत आफ्टर अ पर्सन्स डिमाइज, जेवढे करता येतील, जेवढे सगळ्यांना धरून करता येतील, मला वाटतं त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. बिकॉज ते रिच्युअल्स मधनं आपल्याला त्या व्यक्तीची आठवण ठेवता येते, त्या व्यक्तीचं महत्व आपल्या आयुष्यातलं आठवण परत एकदा करता येते. आणि आय थिंक एक क्लोजर मिळतं. मला क्लोजरचा मराठी शब्द नाही माहिती, बट ते रिच्युअल्स खूप महत्वाचे आणि ते आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पण करू शकतो. आणि आता सध्या जर समोरच्या व्यक्तीने नाही सांगितलं की मला बोलायचंय, तुम्ही ऑफर जरूर करा, ऐका, आणि इफ दे आर ओपन देन टॉक. I remember writing a message to a friend of mine that I know this has happened. I am there. If you want to talk, you don't even have to reply to this message. Just know that I am there. And that's enough sometimes. मला माहित नाही सगळ्यांनाच लागू होईल की नाही, पण मी परत म्हणजे माझ्या अनुभवात नाही सांगते की मी आहे, तुम्हाला ती हेल्प घ्यायची आहे तर तुम्ही या, मी नक्की आहे इथे ऐकायला. आणि ऐकणं
ऍज सायकोथेरपीचा रूल आहे. आणि आय थिंक यावेळेस सगळीकडेच हे खूप महत्वाचं आहे की एव्हरीबडी, सगळ्या आतमधले सगळ्यांचे थोडे थोडे काउन्सिलर जागे व्हावे आणि ऐकणं ऐकणं ऐकणं, ऍज सर म्हणतात, सर म्हणाले होते मला, दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल, की आपण ऐकून घ्यावं, सल्ले यायचे ते येतील. हाऊ ट्रू. पुढे घेऊयात आपण जो त्याच्यातला आणखीन एक प्रश्न होता की रुग्णालयामध्ये रुग्ण जेव्हा एकटा असतो तेव्हाही त्याला त्याची मानसिक स्थिती, एरवी जरी आपण हॉस्पिटलमध्ये जायचं, इव्हन दवाखान्यात जायचं तरी सुद्धा दडपण येतं, आणि तिथं तर रुग्ण एकटा आहे, त्याला कोरोना सारखा आजार झालेला आहे. तर अशा ह्याच्यात त्याची मनस्थिती काय? आणि हा प्रश्न आता चार्टवरनं उदय देशमुख यांनी सुद्धा विचारलाय की अशा परिस्थितीमध्ये त्याची मनस्थिती, त्याला काय आपण सल्ला दिला पाहिजे, किंवा त्याने समजा कोणावर अशी वेळ आली तर त्यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारून त्याच्यामध्ये स्टेबल राहणे कसं करता येऊ शकते? Ankita, would you like to take that question? Yeah, I think it is from my father only, if I'm not wrong. But हा, मला असे बरेच पेशंट्स दिसले, त्यांच्यासोबत आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर वर्क करायचा प्रयत्न केला की मी नेमकं करू काय जेव्हा ते एकटे आहेत तिथे आयसोलेशन मध्ये. आणि मला असं वाटतं टेक्नॉलॉजी त्याचं खूप उत्तम उदाहरण आहे की आपण काय करू शकतो. आणि एखाद दोन पेशंट सोबत आम्ही असा प्रयत्न केला की त्यांना ज्याच्याने धीर वाटतो ते मटेरियल त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, बी इट ऑडिओ बुक्स किंवा ते ऍप्स डाउनलोड करून देणे किंवा व्हिडिओ कॉल. सो धीर देण्यासाठी आपल्याला खूप क्रिएटिव्ह व्हावं लागतं आणि सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला जाणून घेणं खूप गरजेचं आहे की त्या व्यक्तीच्या नीड्स काय, त्या व्यक्तीला कसा धीर दिलेला हवा आहे, हे जास्त महत्वाचं आहे. मला जगातल्या सगळं करू शकते मी, सपोज माझ्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत, पण ते त्या व्यक्तीला गरजेचे आहेत का? मे बी जसं आता सरांनी एक उत्तम उदाहरण दिलं की त्यांचे नातेवाईक just wanted a reassurance on video call, somebody to listen. Maybe सरांमध्ये त्यांचा फेथ असल्यामुळे when you heard her out, त्यांना एकदम बरं वाटलं. सो आपण असंही अज्युम करू नये की त्या व्यक्तीला स्वतःचे काहीच रिसोर्सेस नाहीये. ती स्पेस, ती जागा तयार करून देणं जास्त गरजेचं आहे जिथे तो व्यक्ती बोलू शकेल मोकळेपणाने की मला हे पाहिजे किंवा हे तुम्ही करा, आणि त्याचा एक्सेप्टन्स आणि आदर आपल्याकडे, असं मला सोप्यात सोपं वाटतं. मला असं वाटतं की काही विशिष्ट ताण आहेत आणि विशिष्ट परिस्थिती आहेत. म्हणजे काही ठिकाणी फर्मली सांगणारे आणि खेचून काढणारे नातेवाईक पण लागतात की आता ह्या शोकात मग्न राहू नका, आता बाहेर पडा, पुढे निघा. किंवा ते म्हातारा माणूस होतं, त्याचं सोनं झालं. आमच्या नात्यातल्या एका आजींनी असं केलं होतं. त्यांना जेव्हा निघालं करोना तेव्हा त्या म्हणल्या मला काही हॉस्पिटलमध्ये वगैरे नेऊ नका, हॉस्पिटलमध्ये जागाच नव्हत्या, मला घरी राहू द्या, माझं चांगलं झालंय सगळं. हा, तर अशा पद्धतीनं बोलणारी पण माणसं असतात आणि दुसऱ्या पद्धतीनं तक्रारी होणारी आणि अशी पण माणसं असतात. तेव्हा फर्मली बोलू शकणारी माणसं लागतात. या काळामध्ये सपोर्ट देणारे डॉक्टर कलिग असणं हे आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं होतं. मी सिनियर सिटीझन डॉक्टर झाल्यामुळे आणि इतर गोष्टी असल्यामुळे बऱ्याचशा माझ्या मित्रमैत्रिणींनी केईएम मधले आमचे सायकियाट्रीचं सगळं युनिट किंवा दीनानाथ मधल्या डॉक्टर मंजिरी, डॉक्टर स्वाती यांनी आमचे पेशंट बघून आम्हाला जे स्पेअर केलं आणि सांगितलं की नाही आयसीयूत जायचंय, तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो पीपी किट घालून. तुम्ही ऑलरेडी एक्सपोज आहात, तुम्ही तासन तास मुलाखती घेता, आम्ही बघतो ते. अशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट देणं, ह्यातनं जेवढा धीर मिळेल तो कृतीतनं मिळेल. म्हणजे सोशल सपोर्टचे पण 3 भाग आहेत. इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट आहे, नेटवर्क आहे आणि इंटेग्रिटी ऑफ दॅट नेटवर्क आहे. आणि एवढं केल्यावरती परसिव्ड सपोर्ट चौथी गोष्ट आहे. त्या माणसाला वाटतं की नाही की मला सपोर्ट मिळाला म्हणून. ही ह्या दुखण्याची सगळ्यात विशिष्ट बाब आहे की एकदा पेशंट जर ऍडमिट झाला तर तो परत दिसेल का नाही आपल्याला, आणि त्याच्या सोबत कोणाला जाता येणार नाही. डबा दिला तरी बाहेर वॉर्डात ठेवायचा. त्या सिस्टर आणि डॉक्टरांचं कौतुक आहे, त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कौतुक आहे की ज्यांनी हे सगळं काम करत राहिले, पीपीई किट घालून, आणि रोज हे फेस केलेलं आहे. आणि प्रत्येक जण तो त्या ब्रँचचा नसू दे
मेडिसिनचा फिजिशियन नसू दे, तर कुठलाही असू दे, ह्यांनी सगळ्यांनी एक येणं म्हणजे वैद्यकाला परत बरे दिवस येतील काही दिवसांनी असं वाटायला जे लागलंय ते वाईटातून चांगलं निघालंय असं म्हणता येईल. त्यामुळे कोविडच्या यांची समजूत कशी घालायची, डॉक्टरांची मक्तेदारी नाही, पेशंटला जशी हवी तशी समजूत त्याला घालायला मदत करणं, पण पथ्य पाळून. या Yes. भेटीला करा कोंडाळ नाही चालणार. असं आपण गेलो तर आपण सगळ्यात चांगली तर मदत. तुम्ही जे आता म्हणला की पेशंटचं काय होईल, मी एकच पॉइंट ऍड करते. मी आता रिसेंटली एक बुलेटिन बघत होते युपी मधलं, जिथे गावातल्या लोकांमध्ये पंचायत इलेक्शन सुरू होते तेव्हा खूप संक्रमण वाढलं आणि तिथे टेस्टिंगची भीती, जे तुम्ही आता एक म्हणला, तिथे मला एक तो फॅक्टर खूप महत्वाचा दिसला की रुग्णांचं होईल काय, असं जे फर्स्ट लाटेमध्ये परसेप्शन तयार झालं होतं की आता एकदा झाला डिटेक्ट की घर बंद होणार, स्टिग्मा येणार की ह्यांच्यामुळे सोसायटीत झालं. अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लोक टेस्टिंग करायला घाबरतायत आणि तिथे आता नाविन्याने टेस्टिंग ड्राईव्ह सुरू करावं लागलं गव्हर्नमेंटला, कारण सिम्पटम्स दिसत आहेत पण आकडे नाहीयेत. ट्रू, खरंय. सो स्टिग्मा आणि फिअर ऑफ व्हॉट विल हॅपन टू द पेशंट is I think two of the major reasons असं वाटतं. पुढे जाऊयात आपण. काही प्रश्न याच्या चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत झूमवर. त्यातले काही महत्वाचे म्हणजे सगळेच घेऊयात आपण प्रायोरिटीनुसार. काही कॉमन आहेत, ते मीडिया संदर्भातलं आहे की मीडियाचा आता एवढा पगडा आहे आणि त्याच्यामध्ये जे काय दाखवलं जातंय त्याच्यामुळं मानसिक स्थिती ढळायला आणखीन ते पूरक ठरतं आहे. तर या काळात काय करावं नेमकं? चिन्मय गोखले आणि विवेक देशमुख या दोघांनी याच्या संदर्भातला प्रश्न विचारला. तो घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. मला वाटतं मीडिया, मेंटल हेल्थ आणि लेजिस्लेशन यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि आपल्या इथल्या लोकांमध्ये सजेस्टिबिलिटी आणि इम्पल्सिव्हिटी या दोन्ही गोष्टी जरा जास्तच दिसतात. भावनाप्रधान लोक आपण असल्यामुळे भावनेच्या भरात जाणे, विश्वासातल्या माणसाने काही सांगितलं तर ते करून टाकणे, कोणी काही बोललं की त्याच्यावरती अनक्रिटिकल ऍक्सेप्टन्स, विचार करणे आणि करून टाकणे, ह्या गोष्टींमुळे जास्त होतं. त्यामुळे मीडिया आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल यांचं जितकं बरोबर चालेल किंवा हेल्थ प्रोफेशनल्स यांचं जितकं एकमेकांशी चांगलं चालेल तितके ते लेजिस्लेशनला अधिक चांगली मदत करू शकतील असं मला वाटतं. म्हणजे रिपोर्टिंग कसं असावं कसं असू नये हे प्रांत नाही, आपण त्यातले तज्ज्ञ अनुभवी आणि असे आहात. पण हे खरं आहे की आपल्या इथले लोकांमध्ये विश्वास ठेवण्याची वृत्ती खूप आहे, सजेस्टिबिलिटी भारावून जाणे आणि निर्णय घेणे. तर असं मला उत्तर देता येईल मीडिया आणि यांच्याबद्दल. आपण वाचताना प्रत्येक गोष्ट थोडी सर्कमस्पेक्ट पद्धतीनं बघायला पाहिजे. त्याच्याकडे कम्प्लीट विश्वासाने वाहून जाण्यात अर्थ नाही. अगदी सायंटिफिक जर्नलमध्ये आलेले पेपर सुद्धा काही वर्षांनी ते खोटे ठरतात, त्याच्यावर नवीन येतं. त्यामुळे मीडियामध्ये आलेल्या गोष्टी ह्यांनी आपण किती भारावून जायचं हे आपण ठरवायला पाहिजे. त्यांना त्यांची कंपल्शन्स आहेत, त्यांना त्यांचं प्रोफेशन आहे, त्यांची इथिक्स आहे. काल मी ते व्हल्चर अँड लिटल गर्ल फोटो बघितला आणि मला PTSD सारखंच झालं. बरोबर आहे, असे आपण सगळीजण वाहून जातो आणि ह्याच्या मागे काय आहेत, इतर फोर्सेस काय आहेत, म्हणून या संदर्भांची चौकट लक्षात घेणं हे आमचं सध्याचं काम आहे, जे आम्ही अंकिता बरोबर करतो. सोशल आणि कल्चरल गोष्टींचा कॉन्टेक्स्ट लक्षात घेतल्याशिवाय, भवताल लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही मुख्य प्रश्नाला भिडू शकत नाही. नाहीतर प्रत्येकासाठी प्रश्न वेगळा आहे. येस मॅडम, तुम्ही काय याच्यावर कॉमेंट देणार आहे का? पुढे जाऊयात. म्हणजे मला एकच ह्याच्यात ऍड करावं असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनाच हे मनात ठेवणं गरजेचं आहे की मल्टिपल ट्रुथ्स कॅन को एक्झिस्ट. बऱ्याच प्रकारचे सत्य एकत्र राहू शकतात. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण हे टेंटेटिव्हली आता असं आहे, सो मत एकदम चटकन मांडणं कधी कधी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. आणि याचा एकच बनवणं सुद्धा लगेच नको.
म्हणजे आहे अशी परिस्थिती, बघूया काय येत आहे. आणि ह्याचा एक महत्वाचा इफेक्ट मी बघतीये माझ्या केसेसमध्ये सध्या, की तरुण आणि पेरेंट्स ह्यांच्यामध्ये मीडिया आणि पॉलिटिकल अलाइनमेंट वरनं खूप वादविवाद होत आहेत बघताना. कारण इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरचे न्यूजेस आणि चळवळी खूप वेगळ्या आहेत, ज्या आपल्याला मीडियावर दिसत नाही. सो ओपन डायलॉग ठेवून, जेवढं जास्त ओपननेस ठेवून, कुणी बरोबर चूक आहे असं ठरवणं गरजेचंच नाहीये. सो ठीक आहे, तुला असं वाटतं, तुला असं वाटतं, आपण दोघं चर्चा करणं गरजेचं आहे, नाहीतर शटडाऊन व्हायला होतं. सर, तुम्हाला याच्यात काही सांगायचंय? मला खूप महत्वाचा वाटतोय विषय म्हणून मी विचारते. वेन टू ऑपोजिंग पॉलिटिकल फोर्सेस कोलाइड ॲट होम. म्हणजे आपण ऑफ द रेकॉर्ड बोलायचं झालं तर डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी आपण प्रत्यक्षात आणली. दोन्ही ऑपोजिंग संकल्पनांना बरोबर घेऊन जगता येतं. येस. त्यामुळे आपण काही सगळ्या समाजाचा कोणी एक डॉक्टर होऊ शकत नाही. पण जेव्हा आपण मत मांडतो की आम्हाला असं वाटतं की या विरोधी जरी वाटल्या ॲपरंटली संकल्पना, तरी त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत, नसल्या तरी को एक्झिस्टिंग आहेत, आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण पुढे जात राहिलो. भारतीय पद्धत जशी होती, सुधीर कक्कर म्हणाले की ॲम्बिव्हॅलन्स रिझॉल्व्ह केलाच पाहिजे असं नाही वेस्टर्न पद्धतीप्रमाणे, तो तसाच सोडून द्या आणि पुढे जगत राहा. तो उलगडेल आणि तुम्हाला अर्थही सापडेल आणि बॅलन्सही सापडेल. येस. इथं प्रश्न एक आलेला आहे, श्री शशिकांत कारी यांचा प्रश्न आहे की त्यांना एप्रिलच्या सुरुवातीला कोरोनाची बाधा झाली. 11 एप्रिल पासून मग ते ऍडमिट होते. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची झोपेवर परिणाम झालेला आहे. तर अजूनही त्याच्यामधून दिलासा मिळालेला नाहीये. तर तो जो आहे झोप उडाली असं आहे, तर त्याच्यावर काय करावं लागेल एकूण याच्या संदर्भात? त्याच्या जोडूनच आणखीन एक हे मी घेईन की हेमंत काळे यांनी विचारलं चॅटबॉक्स मध्ये की मनाचा व्यायाम जो आहे, मला हा याच्याशी मिळता जुळता वाटतं म्हणून मी तो याच्यासोबतच प्रश्न घेतो की झोप उडणं आणि त्याचबरोबर मनाचा व्यायाम म्हणून, म्हणजे या सगळ्या सिच्युएशन मध्ये शांतता मनाची ठेवण्यासाठी म्हणून किंवा ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी, तर याच्यावर काय सांगा? I would like to hear more about increasing mindfulness and daily exercise for mind from Dr. Paradikar. बरोबर हेमंत सर? एक्झॅक्टली, थँक्यू. या, तर मला जर तुम्ही विचाराल तर मला असं वाटेल की मला असं वाटतं की ॲक्नॉलेज करणं, ॲक्सेप्ट करणं आणि इंटिग्रेट करणं या स्टेप्स आहेत. आधी मनाशी कबूल करणं की मी घाबरलोय, मग ते स्वीकार करणं की हो, अशा एवढ्या मोठ्या ताणाने घाबरायला होऊ शकतं, मी काही जगावेगळा नाहीये. आणि मग ते इंटिग्रेट करून घेणं की हो, या भीतीचा फायदा मला असा करून घ्यायचा आहे की मला वागतानाची सगळी पथ्य नीट पाळायची आहेत. ते बिहेवियर थेरपीचा भाग झाला, तो अंकिता जास्त चांगला तुम्हाला सांगेल. आणि त्यामुळे वागण्यातली सगळी पथ्य तर मी नीट पाळेन. माइंडफुलनेस आपोआप येतो सर. त्यांनी जेव्हा सांगितलं 40 सेकंद तुम्ही हात धुतले पाहिजेत साबण लावून, तेव्हा ते मोजणं किंवा कमीत कमी त्या प्रत्येक मी नखाच्या मध्ये धुतलं का नाही आणि हे बघणं. आपण इतके दिवस ओसीडीच्या पेशंटना हसायचो, तसं नका करू आणि आपण स्वतः ते करणं हा माइंडफुलनेस आहे. हे मोठ्या टर्म्सनी घाबरून नाही जायचं, हा मोठा महत्वाचा एक अँगल आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना मन लावून करा. डेली एक्सरसाइज फॉर माइंड म्हणाल तर मी 2 गोष्टी सांगेन. एक म्हणजे आपल्या भावनांचं जर्नल लिहूया. मला छान कशाने वाटलं आणि वाईट कशाने वाटलं. आधी छान कशाने वाटलं त्याची यादी करू, ती एका कॉलम मध्ये लिहू. वाईट कशाने वाटलं दुसऱ्या कॉलम मध्ये लिहू. ह्यानी मी दिवसातल्या भावनांचा धांडोळा घेतो. विचार हे सुपरस्ट्रक्चर आहे, ते सुपरफिशियल आहे, वरून येतात जातात, सांगितल्यावर थोडा काळ आपल्याबरोबर राहिल्यासारखे वाटतात आणि हरवतात, आणि वागण्यावर कोणीही कोणाच्याही ताबा चालवू शकत नाही. या भावनांना अतिशय चांगली मदत छोट्याशा औषधांनी होते, छोट्या डोसेसनी. आताच मला आमच्या एका सहकार्यानी डॉक्टर स्वातीने मला सबंध आर्टिकलच पाठवलं की वेगळ्या वेगळ्या औषधांचे काय साईड इफेक्ट होतात मनावर.
तुम्ही काय वाचताय आणि भावना कशी आहे त्याच्याकडे बघण्याची, ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. हे तुकोबांनी पण सांगितलं. अटेन्शन आणि इमोशन या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही कुठल्या गोष्टीकडे लक्ष देताय, फोकसिंग ऑफ कॉन्शियस एनर्जी अँड विथ व्हॉट इमोशन, ह्याच्यामुळे सगळं ठरतं की तुम्ही कसे सामोरे जाऊ शकाल. ह्याचा अर्थ असा नाही की एकदा मी इक्विलिब्रियम मिळवलं म्हणजे ते कायमचं राहील, म्हणजे मी इन्व्हिन्सिबल झालो, असं नाही. डॉक्टरांना सुद्धा करोना झाला आणि अगदी धाप लागली तर ते रडणार आहेत, ओरडणार आहेत, मी स्वतः सुद्धा घाबरणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून ज्यांना झालंय त्यांना नावं नको ठेवूया. एवढं जरी आपण शिकलो तर हा सगळ्यात मोठा मानसिक व्यायाम आहे की दुसऱ्याला हसायचं नाही, दुसऱ्याला नावं ठेवायची नाहीत. आपल्याला काय करता येतं ते करूया. आणि दुसरं व्यायाम मला विचाराल तर मी असं सांगेन की माझ्या वर्स्ट फिअर्स काय आहेत आणि माझ्या बेस्ट होप्स काय आहेत, आणि मी उद्याचा दिवस प्लॅन कसा करणार आहे ते मी आज संध्याकाळी लिहून ठेवू शकतो का? तर उठल्याबरोबर माझ्या मनात एरवी जे वाईट विचार येतात आणि ते फिसकटलेले असतात, विस्कटलेले असतात, कुठलेही येतात आणि मग सेल्फ डाऊट असेल, इनकॉम्पिटन्स असेल, ब्लेमिंग असेल, बिटरनेस असेल, ते कमी राहायला मदत होईल इफ आय हॅव सम प्री डिझाईन्ड प्लॅन फॉर टुमॉरो. अशा 3-4 गोष्टी मला सांगता येतील तुम्हाला असं वाटतं. सर मी ऍड करू का Thank you, माइंडफुलनेस doctor. वर? Thank you very much. Please go ahead. माइंडफुलनेसचे तुम्ही 3 कॉम्पोनंट सांगितले. त्याच्यात सगळ्यात पहिलं आहे की मला जजमेंट न ठेवता प्रत्येक भावना आणि एक्सपिरियन्स बघितला पाहिजे. मला दुःख, सुख किंवा राग, ईर्ष्या, रिग्रेट, हे सगळे भावना मला येणार आहेत आणि या सगळ्या आल्या तर मी वाईट ठरते, मी चांगली ठरते असं काही नाही. त्या येणार आहेत आणि त्या येऊ देऊया. हे माइंडफुलनेसचं प्रिन्सिपल ऍक्च्युली झेन बुद्धिझम मधनं घेतलेलं असल्यामुळे ग्रॅटिट्यूड आणि नॉन जजमेंटॅलिटीला खूप महत्व आहे. दुसरं, आपल्याला स्वतःला पाहायचंय रादर दॅन फोकस. म्हणजे इट इज नॉट अबाउट ट्राइंग टू फोकस, इट इज अबाउट रिअलायझिंग की आपण उठून दुसरीकडे गेलो तर एकदम काइंडनेसनी स्वतःला परत त्या एक्सपिरियन्स मध्ये आणायचंय. म्हणजे द इंटेन्शन इज टू पिक अस अप अँड पुट आवरसेल्व्स बॅक अगेन रादर दॅन स्टॉपिंग. म्हणजे आपल्याला ओरबाडून स्वतःला फोकस करायला नाही लावायचं की श्वासाला बघच, मेडिटेट करच, फोकस करच. अवेअरनेस इकडे तिकडे जाणार आहे पण तो अलगद उचलून परत जिथे पाहिजे तिथे आणायचा आहे आणि फुलफिलिंग एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्या भावनेचं काहीतरी महत्व असेल म्हणून ती आत्ता येतेय आणि ती भावना आपल्याला काय कम्युनिकेट करतेय. मला राग आलाय तर त्याचा काय अर्थ आहे, मला काय नकोय, काय हवंय, तो अर्थ जेव्हा कळेल तेव्हा आपोआप आपण चॅनलाइज करू शकू. मी जनरली माझ्या पेशंट्सला आता सांगते, एक छोटंसं उदाहरण देते की जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तो राग जेव्हा आपण एक्सेप्ट केला तेव्हा त्याला क्युरिओसिटी मध्ये बदलू शकतो. इन्स्टेड ऑफ लॅशिंग आउट ॲट पर्सन की मला नाही कळत आहे, तुम्ही समजून सांगू शकता का, मला तुमचं लॉजिक सांगू शकता का, तर तो डायलॉग ओपन होतो आणि एनर्जी फ्लो होते. सो दॅट इज माइंडफुलनेस. त्याचे खूप सारे पद्धती आहेत बट आता त्याचा स्कोप नसल्यामुळे सरांनी जे संक्षिप्त सांगितलं ते अगदी बरोबर आहे. तसंच मी करेन संक्षिप्त सांगायला, नाही तर त्याच्या खूप टेक्निक्स आहेत ज्या एक सेपरेट लेक्चर इन इटसेल्फ असू शकतात. थँक्यू. आणि स्लीपवर एक प्रश्न होता सर अबाउट कोरोना अँड रिस्टोरिंग स्लीप सायकल. बोलायला अभिजित सर, मला 2 गोष्टी सांगायच्या होत्या जरा जुन्या पिढीच्या डॉक्टर सारख्या, की कॅटेगरीज आणि मॉड्यूल्स यांनी बांधून नको फार राहूया आपण त्याच्या मुळाशी जो अनुभव आहे त्या अनुभवाकडे लक्ष देऊया की पेशंटचा अनुभव मला समजला का आणि तो मला समजला, ह्या पेशंटला अनुभव आला का, आणि त्या अनुभवात मी काही गुणात्मक सुधारणा देऊ शकतो का पेशंटला, हे जास्त महत्वाचं आहे रादर दॅन ह्याची कॅटेगरिकल डायग्नोसिस काय होतं आणि ह्यातले मी हे मॉड्यूल पुरं केलं का, अशा अर्थाने पण त्याच्याकडे बघता येतं.
नॉन जजमेंटॅलिटी हा शब्द मला थोडासा, मी पर्सनली व्यक्तिगतरित्या, जजमेंट ही की ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. तुम्ही अगदी जॉन कबॅर्डिन ऐकलात तरी सुद्धा जजिंग 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 ऑल द टाइम हे आपल्या मनातनं इतकं होत असतं की मी त्याच्या पलीकडे जाणं हे महत्वाचं आहे. जजमेंटच मी करत नाही असं नाकारू नये. माझ्या मनात जजमेंट नॅचरली येणार आहेत. बातमी ऐकली राग येणार आहे, बातमी ऐकली भीती वाटणार आहे, तिसरी बातमी ऐकली कौतुक वाटणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन कोणीतरी व्यवहाराचं भान ठेवायला पाहिजे. म्हणून आपल्याला अँकर हवेत. मला वाटतं अभिजित सरांच्या हाती सोपवूया. वेळ किती आहे त्यांना ठरवू दे. इथं वैशाली नाईक आणि सुनील देशमुख यांचा प्रश्न आलेला की एन्झायटी खूप आहे, म्हणजे मला तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही ना, आणि सिच्युएशन अशी आहे की आता बेड मिळत नाहीयेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीरचं काय नेमकं कळत नाहीये. मग याच्यात आणि त्यांनी एक जाता जाता वैशाली नाईकांनी हे केलं की संगीत खुर्ची सारखं झालंय की मला खुर्ची मिळणार का. सो ही जी काय एन्झायटी आहे ती कशी ऍड्रेस केली. सर त्यांचे प्रश्न एक्झिस्टेन्शियल आहेत. त्याला ऑर्डिनरी सायकिएट्री मध्ये उत्तर नाहीये. मला वाटतं की ह्याचं लॉजिस्टिक्स, पॉलिटिक्स, पॉलिसी, आपल्याकडे अवेलेबिलिटी, मग तुम्ही वर्षभरात काय केली तयारी, असं जर तेव्हा जास्त केलं असतं लाट यायच्या आधी, तर जास्त तयारी करतात आणि घाबरवतात म्हणून सगळ्यांनी नावं ठेवली असती, किंवा एवढे पैसे याच्यात का घातले म्हणून टीका केली असती. तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल की मीडियातले कुठल्या लोकांनी किती व्हेहेमेंटली काय बोललं असतं. आणि मला नाही वाटत की ह्याला कुठलंही प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे म्हणून. काही वेळेला असं होणार आहे की मला माहित नाही माझं काय होणार आहे. मार्क एप्स्टीननी सांगितलं ऍडव्हाइस नॉट गिव्हन मध्ये की आपण कसे मरणार हे कोणालाही सांगता येत नाही आधी. आणि एक मोठा मेडिटेशन वाला बुद्धिस्ट गुरु त्याचा, हा हिमालयात ते गेले होते त्याच्या बरोबरच्या मैत्रिणीला घेऊन, आणि तो ह्यांच्या समोर वारला. त्याला आजार झाला होता आणि वारताना तो इतरांसारखाच नको नको, नाही नाही, मला भीती वाटते अशा अर्थाचं ओरडत होता. तर मैत्रीण म्हणली हा कसला संन्यासी, ह्याला हा तर नॉर्मल माणसासारखंच केलं. तर हा म्हणला की नाही, मला वाटतं की तो इतका चांगला आहे की त्यानं प्रिटेन्स नाही ठेवला, त्याने ढोंगीपणा नाही केला की मला दुःख वाटतंय, मला रडू येतंय. इट इज सो नाईस, इट इज सो नाईस. शेड युअर ऑथॉरिटी, शेड युअर स्टेटस, बी अ ह्युमन बिईंग, फेस द एक्सपिरियन्स, ट्राय टू डू द बेस्ट दॅट यू कॅन. एवढंच धीर देण्यासाठी बोलणं हे रिअलिस्टिक होप आहे असं मला वाटतं. ठीक आहे. मन मोकळं करण्यासाठी व्यक्त व्हा, ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला होता येईल तसं. कुठलंही आपली पोझिशन किंवा मी कोण आहे, मी घरातला करता आहे का, माझ्याकडे किती जण बघतायत, हे सगळं फेकून द्या. फक्त आजूबाजूला माणसं असतील तर मास्क न लावता मोठ्यांनी बोलू नका. बोलण्यात पण अगदी. सर एक जो मागाशी तुम्ही प्रश्न चार्टमध्ये बघितलात पीटीएसडी बद्दलचा, तो जो प्रश्न विचारला ते आहेत प्रसाद, अटलांटावरनं जॉईन झालेत आपल्याला अमेरिकेतनं. त्यांचे आणखीन 2 प्रश्न आहेत. त्यातला तो तर तुम्ही प्रश्न घेतलाच, त्याचबरोबर मुलांच्या भवितव्याबद्दलचा आपण प्रश्न तोही इतरांच्या वेळेस चर्चा केली त्याची. फायनान्शियल स्ट्रेस बद्दलचा त्यांचा प्रश्न आहे की तो कसा हाताळावा. आणि याच स्वरूपाचा प्रश्न आपल्याला नांदेडवरनं गिरीश देशपांडे आहेत, त्यांनी आपल्याला पाठवलेला होता की ते सेल्स आणि मार्केटिंग मध्ये आहेत. टार्गेट्स अचीव्ह करण्याचं प्रेशर आहे. सो मग टार्गेट्स नाही अचीव्ह होते, मग नो प्रमोशन, नो इन्क्रीमेंट्स. मी पुढे जाऊन असं म्हणेन की अनेकांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत. सो हे जे सगळं प्रेशर आहे ते कसं हाताळावं आणि त्याला काय तुम्ही सांगू शकाल का, कसं ऍड्रेस कराल? सर, ह्या प्रश्नाला असं तुम्ही म्हणाल असं पूर्ण समाधानकारक उत्तर माझ्याकडे नाही. लाईव्हलीहूड हा महत्वाचा भाग आहे मेंटल हेल्थचा, आणि लाईव्हलीहूड मिळवणं, टिकवणं, काही अडचणी आल्या तर ऑल्टरनेटिव्ह शोधणं हे अतिशय आवश्यक आहे. ह्या चॅलेंजमध्ये सगळेजण टिकतील का नाही माहीत नाही. परवा मला कोणतरी सांगत होतं की अतिशय उत्तम दर्जाचे शेफ असलेले गृहस्थ, हॉटेल्स आणि हे इंडस्ट्री बंद झाल्यामुळे त्यांनी रस्त्यावरती
गाडी सुरू केली आणि उत्तम क्वालिटीचं फूड ते त्या गाडीवरती देऊ शकतात, कारण गाडी चालतीये सध्या, पण मोठे मोठे स्टार हॉटेल्स नाही चालत आहेत. रियालिटीचं जजमेंट घेऊन पटकन त्याला तयार होणं बदलायला, हे माझ्यामध्ये सुद्धा ही क्षमता तेवढी नाहीये. त्यामुळे मला तुमच्या प्रश्नाचं खरं तर उत्तर द्यायला मी पूर्णपणे क्वालिफाईड आहे असं मला वाटत नाही. खूप काळ त्याच्यावरती मला प्रोसेसिंगला लागतो, मदत लागते लोकांची, आणि मग मी माझे निर्णय घेतो. पण हे खरं आहे की जॉब्स आणि फायनान्सेस याचं सोंग आणता येत नाही, आणि काय याला आपल्या गुणांची ही परीक्षा आहे असं समजून जेवढं तोंड देता येईल तेवढं द्यायचंय. काही लोकांची देणी होती ती परत द्यायलाच हवीत म्हणून कर्ज काढलेले बिझनेसमन मला ठाऊक आहेत, आणि हे फार करुण आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतः आपल्याला जेवढं कॉन्शियसली कॉन्ट्रीब्यूट करता येईल तेवढं करत राहणं, यांनी स्वतःची समजूत तरी घालता येईल की हो, मी नुसता पॅसिव्ह व्हिक्टीम नव्हतो. तुम्ही मगाशी कॉन्ट्रीब्यूट करण्याविषयी बोललात सुरुवातीला. मला वाटतं की जेनिन सॅगर्ट नावाच्या सायकोलॉजिस्ट आहेत अमेरिकेतल्या, आणि त्यांनी खूप छान त्यांचा थिसिस होता हार्डीनेसवर, रेझिलियन्स. त्यांनी सांगितलं की कंट्रोल, चॅलेंज आणि कमिटमेंट हे 3 सी आहेत हॅपीनेसचे, एक्झिस्टेन्शियल दृष्टिकोनातून पाहिलं तर. कंट्रोल म्हणजे मी काहीतरी करून मी करणार आहे, याला उत्तर देणार आहे, मी पॅसिव्ह व्हिक्टीम नाहीये. चॅलेंज म्हणजे आहे ती सिच्युएशन बदलणार आहे, कुठलीही कॉन्स्टंट राहणार नाही हे मी धरून चालते, हे चॅलेंज आहे. आणि कमिटमेंट म्हणजे मी करतो ते मन लावून करतो, पाठी टाकण्यासाठी करत नाही. एवढं करत जर तुम्ही राहिलात तर मला वाटतं की तुम्ही निरोगी राहू शकाल. फायनान्शियल ताण जसे बदलतील आणि बरे होतील तसे होतील, पण तुम्ही छान राहणं हे त्याच्यासाठी मला खूप मोलाचं वाटतं. यू आर द वन हू विल ब्रिंग अबाउट द चेंज. सर एक ऍड करू याच्यात? बोला. मला असं वाटतं 4 C's आपण म्हणायला हरकत नाही. चॉईस इज द 4th C. की प्रत्येक सिच्युएशन मध्ये काही ना काही चॉईस असते, की असू शकते की माझं उत्पन्न कदाचित कमी होईल, ह्याची मी चॉईस जर स्वतःहून केली, हे माझ्या हातात आहे. कशाने येऊ शकतं हे माझी चॉईस आहे, कसं येऊ शकतं ही माझी चॉईस आहे. जे विक्टर फ्रँकल, परत मी वापस आणते, ते म्हणतात जेव्हा कधी तुम्हाला असं वाटतं की तुमचं फ्रीडम गेलेलं आहे, तेव्हा एक फ्रीडम नेहमी तुमच्याकडे असतोय, चॉईसचा, असं त्यांचं काहीतरी म्हणण्याचा अर्थ होता. सो एक्सेप्टिंग की आहे प्रॉब्लेम आहे फायनान्शियल, पूर्ण देश जात आहे आणि एव्हरीबडी इज गोइंग थ्रू दॅट, बट सरांनी खूप बाकी सगळं उत्तमपणे सांगितलं. फक्त चॉईस आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा आहे आणि रिअलिस्टिकली चॉईस घेणं हे आपल्या हातात आहे, एवढं आपण करू शकतो. तो स्लीपचा इश्यू अजून राहिलेला आहे. आय थिंक दॅट प्रॉब्लेम, I don't know what exactly are the biological reasons also ज्यांनी स्लीप डिस्टर्ब होते. पण स्लीप रेग्युलेशन साठी बरेचसे मेडिटेशन ऍप्स मला खूप महत्वाचे पडले, जे माझ्या पेशंट्सला उपयोगाचे पडले, ते मी सजेस्ट करू शकेल. पण त्याचं मेडिकल कारण काही असू शकेल का, ते सर बेटर सांगू शकतील की डज कोविड कॉज any sleeplessness or there could be psychosomatic reason only for sleep disturbance? COVID can cause anything. न्यूरोसायकियाट्रिक सिक्वेली हे फार आहेत वेगळे, अतिशय वेगळे. अमेरिकन प्रोफेसर एक आहे, त्याला स्वतःला झाला, त्यांनी मला 2-3 वेळा लिहिलं, त्याला 2 ऍडमिशन लागल्या. कुठलीही सिस्टीम केव्हाही कशी अफेक्ट करू शकतो. डोंट टेक इट लाईटली, इट्स व्हेरी प्रिकेरियस, इट्स व्हेरी सिरियस, आणि लाईटली घेऊ नको असं त्यांनी मला 4-4 वेळा बजावलं. पण मला विचाराल तर स्लीप जर दुसरी कुठल्याही साध्या सोप्या कारणांनी लक्षात येत नसेल, बिहेवियरल गोष्टींनी बरी होत नसेल, उठून कोणालाही सायकेट्रीचं औषध घ्यायची किंवा झोपेचं औषध घ्यायची हौस नसते, पण लागत असेल तर बारीकचं औषध घ्यावं. हल्ली दाताच्या आणि डोळ्याच्या ट्रीटमेंट जितक्या सॉफिस्टिकेटेड झाल्या आहेत, तितक्याच मानसिक ट्रीटमेंट सुद्धा चांगल्या सॉफिस्टिकेटेड झाल्या आहेत. अतिशय चांगली नेमकी औषधं मिळतात. ती थोड्या औषधांनी खूप चांगला गुण येऊ शकतो. थोडंसं करून बघायला लागतं, कारण लॅब टेस्ट नाहीत अजून. तिथपर्यंत साध्या औषधं घेण्यामध्ये, हे सायकियाट्रीचं औषध आहे म्हणून त्याला स्टिग्मॅटाइज करू नये. खूपदा फिजिशियन चांगले असतात, ते आपल्या पेशंटला न सांगता ते औषध लिहून देतात आणि ते पेशंट आनंदाने घेतो, त्याला बरं वाटतं. दरवेळी हे डिक्लेअर करायची गरज नाही की हे सायकियाट्रीचं औषध आहे.
फिजिशियन लोक देतात चांगली औषधं. हे चांगलं झालं खूप की ह्या सगळ्या मोठ्या संकटामुळे एकोपा अनुभवायला येईल जर हेल्थ केअर टीमला सगळ्यांना, की दरवेळेला काम करणारा माणूस हा इन्फेक्शियस डिझीज स्पेशलिस्टच असेल असं नाही. ही किती चांगली गोष्ट आहे. जेवढं शक्य आहे तेवढं करत राहणं, गरज आहे तिथे औषध घेणं, काही स्टिग्मा नाही त्याच्यामध्ये. स्टिग्माही नसावा, डोगमाही नसावा, एवढं मला एका वाक्यात सांगता येईल. ओके, आपण सर आता वेळ आपली याची संपत आलेली आहे. आपण याच्यानंतर झूमवर गप्पा मारूच यात. फक्त एक शेवटच्या या 2 प्रश्न घेऊयात. एक तर अनिश्चिततेबद्दल आहे. नेहा देशपांडे यांचा प्रश्न आहे तो की परीक्षा असतील किंवा आपलं जगणं असेल याच्याबद्दलच आता अनिश्चितता वाटायला लागली, तर हा जो ताण आहे तो कसा हाताळावा, हा प्रश्न एक. आणि दुसरा प्रश्न घेऊयात सो दॅट आपल्याला रॅपअप करता येऊ शकेल. तो प्रश्न असा आहे की घरामध्ये मोठे पॉझिटिव्ह आहेत, लहान मुलांना इतरत्र कुठे ठेवण्याची व्यवस्था नाही, सोय नाहीये, तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये येणारा स्ट्रेस, ते सगळं जो दडपण आहे, ती भीती आहे, थोडं गिल्ट आहे, तर हे सगळं कसं हाताळलं, हे प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबूयात. मी फक्त जे फेसबुकवर आहेत त्यांना अशी विनंती करेन की त्यांना फेसबुकच्या कॉमेंटमध्ये आता लिंक दिली जाईल, ती आहे ती आपल्याला झूमवर येण्यासाठीची. आपण झूमवर या गप्पा सुरू अशाच ठेवणार आहोत, त्यामुळे जे कोण फेसबुकवर पाहत आहेत आणि त्यांना झूमवर जॉईन व्हायचंय तर ते लिंक सोबत जॉईन होऊ शकतात. सर, हा प्रश्न क्रुएल आहे की मोठ्यांना झालाय लहानांना नाहीये, आणि आपण त्यांच्यावरती, त्यांना आपल्या हातून आजार होईल का, आपण त्यांना संक्रमित करू का, हा विचार क्रूर आहे. अशी समजूत करून घेतली तर बघा पटतंय का, की आपण काळजी सगळी घेऊया, शक्य तेवढी सगळी, की मुलांना दुसरीकडे ठेवण्यासारखं नाहीये तर आपण हात धुऊया आणि अंतर ठेवूया आणि हे सगळं करूया, दरवेळी हात धुऊया वगैरे वगैरे. पण असंही लक्षात घ्या की मुलं ही एसिम्प्टमॅटिक कॅरियर असण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे मुलांकडून मोठ्यांना आधीच झालेलं आहे, मुलांना आधीच ते संसर्ग होऊन चुकलेला असू शकतो, जो लक्षात आला नसेल. त्यांना सिम्पटमच येत नाहीत, बरोबर आहे, आणि प्रत्येक वेळेला आपण टेस्टिंग मध्ये पडत नाही. त्यामुळे यांनी थोडासा गिल्ट कमी होऊ शकतो. आणि पहिला प्रश्न काय होता सर म्हणलात तुम्ही? अनसर्टेनिटी, अनसर्टेनिटी, अनिश्चितता. मला वाटतं की आपण भारतात राहतो आणि याच्यात इतकी डायव्हर्सिटी आहे आणि इतकी अनिश्चितता आपण रोज घेत असतो की आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला दिलेले हे चॅलेंजेस आहेत असं समजावं, कारण ह्याला व्यावहारिक उत्तर हे समाधानकारक नाहीये की माझी अनिश्चितता मी कमी कमी कशी करू. फार तर मला असं म्हणता येईल की सगळ्याच उद्योग व्यवसायांना कमी हे झालाय त्यांचा फायदा असं नाही, तर इन्शुरन्स उतरवू शकता तुम्ही, करोनाचा विमा उतरवू शकता, म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा पण व्यवसाय वाढलाय. आणि जर अनेक माणसांनाच त्याच्यामधून खूप त्रास झाला तर इन्शुरन्स कंपन्या बुडतील, हेही आहे. ही अनिश्चितता जी आहे, जी इन्शुरन्स व्यवसायानेही नसेल अनुभवली, सगळंच अनिश्चित झालंय. त्यातल्या त्यात आपण आपला फ्रेमवर्क स्थिर ठेवण्यासाठी काय करू शकतो, तर जसं आपण म्हणालो की आहार, विश्रांती, व्यायाम आणि थोडंसं कर्मणूक किंवा मन थाऱ्यावर ठेवण्यासाठी जे आवश्यक असेल ते करणं. करमणुकीसाठी काहीतरी निश्चित केलं पाहिजे आणि ते आपल्याला अनेक मीडिया त्याच्यासाठी उपलब्ध आहेत. सिनेमा आहेत, नाटकं आहेत, OTT आहेत, कार्यक्रम आहेत. हे सगळे बघून आपण वाट बघूया की आपण चांगल्या रीतीने बाहेर पडू. करोनाचा पेशन्स संपेल तेव्हा संपेल, आमचा त्याच्या आधी संपणार नाही, एवढा फॉर्म्युला मला सांगता येईल तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून. सर, एक गोष्ट ऍड करेल मी याच्यात, जे मी ह्याच्यात बघितली, ते ग्रॅटिट्यूडला मराठीत काय म्हणतात? कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे टुवर्ड सेल्फ अँड अदर्स बोथ. आणि दॅट हॅज शोन म्हणजे त्याचे खूप एव्हिडन्स पण आहे आणि खूप रिसर्च झालेली आहे की रोज जसं मला चांगलं कशाने वाटलं, वाईट कशाने वाटलं, याच्यासोबतच जर मी एखादी जरी गोष्ट अशी लिहिली ज्याच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करू शकते, ती स्वतःबद्दलही असू शकते की आजचा खूप अवघड दिवस मी खूप भारी घालवला,
आणि एवढा तरी सेल केला. आणि आज मी कोरोनापासून एक स्टेप, मे बी नॉट करोना, आज मी डिश खूप चांगली बनवली किंवा मी आज एखाद्या व्यक्तीची मदत केली. दॅट ग्रॅटिट्यूड किंवा आणि रॅन्डम ऍक्ट ऑफ काइंडनेस, ह्याच्यावर बरेच स्टडीज झालेत. काइंडनेसला काय म्हणतात सर मराठी? काइंडनेस काय म्हणूया, दयाळूपणा हा फारच नाही, शब्दशः भाषा चांगलेपणा मी ती Being humble. चांगलेपणा. सो Humbleness. माझा जो प्रश्न होता, मी नेहा देशपांडे बोलतेय, तर इट वॉज नॉट एक्झॅक्टली अबाउट अनसर्टनिटी, पण लाईक इफ यू आर ट्राईंग टू मोटिवेट युअर सेल्फ टू गो अहेड अँड गिव्ह युअर एक्झाम्स अँड यु नो डू व्हॉट एव्हर प्रोफेशन यू आर डुईंग, बट इथे अनिश्चितता एवढी आहे की उद्या तरी म्हणजे चांगला जाणार आहे का नाही. तर अशा वेळेला हाऊ कॅन यू मोटिवेट युअर सेल्फ टू लिव्ह युअर लाईफ इन नॉर्मल मॅनर, लाईक नॉट नॉर्मल, इन अ बेटर मॅनर? याचं उत्तर जरा अवघड आहे. अंकिता ही प्रॉपर त्यातली एक्सपर्ट आहे असं माझं मत आहे. तिच्याकडे सोपवण्याच्या आधी मी सांगतो की मला वाटतं मरणात खरोखर जग जगते अशा नावाचं रमेश मंत्रींनी लिहिलेलं पुस्तक होतं. त्याच्यात त्यांनी एक केस दिली ती पुराणातली, की एका ऋषीकडे एक राजा गेला ज्याचा एकुलता एक मुलगा गेला. तर त्याची समजूत त्या ऋषींना कशी घातली? ते ऋषी त्याला म्हणाले की ज्याला गर्भावस्थेत सुद्धा थोडीशी जाणीव प्राप्त झाली आहे असा गर्भ सुद्धा नशीबवान म्हटला पाहिजे, कारण नाहीतर आजूबाजूच्या विश्वाचा अर्थ लावण्याची कुठलंच मेकॅनिझम तुमच्याकडे नाहीये. तुमची बॉडी तुम्हाला जितका काळ मिळाली तेवढा काळ मिळाली ह्याबद्दल आपण चांगलं राहता येतंय का बघूया. हा बेस्ट उत्तर नाहीये हे मला मान्य आहे. ओके, एखादा माणूस आजारी आहे तर त्याला सांगणं बघ तुझ्यापेक्षा जास्त आजारी कोण आहे, दिस इज नॉट हेल्दी वे. पण आपण दरवेळेला हेल्दी मार्गांनीच आपली समजूत घालत असतो असं नाही. आपण सगळीच जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कमी जास्त चांगले वाईट डिफेन्सेस वापरत असतो. त्यामुळे मला वाटतं की अशी समजूत घालावी. आणि अजून काही जर अंकिता किंवा अभिजित यांना काही सांगायचं असेल तर चांगलं होईल. तर ग्रॅटिट्यूड बद्दल जे मी म्हणत होते त्याच्याच अनुसार मोटिवेशन म्हणजे मला असं जाणवलंय की स्वतः थोडंसं म्हणजे इट्स लाईक बिल्डिंग अ मसल. व्यायाम जसं आपण करतो प्रत्येक वेळेस थोडं मसल तुटतात व्यायाम केल्यावर, पण ते इन अ प्रोसेस जुडतात. पण तो कष्ट घ्यावेच लागतात स्वतःला उठून परत एक्सरसाइज करायला, नाही तर ती प्रोसेस कम्प्लीट होत नाही. सो तो एक अनुभव ठेवला डोक्यात. तर तसं बघता रोज मला काय रिवॉर्डिंग वाटतंय ह्याची आठवण करून देणं खूप गरजेचं आहे. ते खूप छोटी गोष्ट असेल, खूप छोटी गोष्ट असेल, पण ते दररोज होईलच असं नाही. मी नेहमी म्हणते पेशंटचा की 50-60% ऑफ द टाइम जरी केलं तरी खूप फरक पडू शकतो. 100% कुणीच करू शकणार नाही, मी पण नाही करू शकत. पण आय फाउंड अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट इन दॅट आर्टिकल जे मी वाचत होते ऑन फ्लो, की मी रोज आता सोशल मीडियाचा जो उपयोग आहे तो चांगल्या प्रकारे असा होऊ शकतो की रोज मी एखाद दोन फोटो माझ्या आयुष्यातल्या चांगल्या किंवा मला मोटिवेट करणाऱ्या गोष्टींचे जर स्वतःसाठी डॉक्युमेंट केल्या, म्हणजे ज्याला व्लॉग म्हणू शकतो, तर मला ती स्ट्रीम पाहताना मी किती पायऱ्या चढले रोज ह्याचा अनुभव नेहमी मागे वळून बघितल्यावरच होतो. सो तो रिवॉर्ड मिळत राहणं गरजेचं आहे जेवढं जास्त मिळेल. आणि जसं सरांनी एक उदाहरण दिलं ती एक वे आहे स्वतःला रिवॉर्ड आहे माझ्या आयुष्यात ह्याची जाणीव करून देण्याची, की माझ्या आयुष्यात काय आहे हे जोपर्यंत मी बघत नाही, रोज मला काय मिळालं जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मला मोटिवेटेड फील होणार नाही. आणि अजून एक मला सिच्युएशनची जाणीव आहे की जरुरी नाहीये की आपण अशा जॉब मध्ये जो मला करायचाच आहे, जो मला फुलफिलिंग वाटतोय, तेव्हा जास्त डिफिकल्ट जातं मोटिवेशन मिळवणं रोजच्या बेसिसवर. असे बरेचसे लोक आहेत ज्यांना जॉब चेंज करायचा होता, ज्यांना वेगळ्या स्ट्रीम मध्ये जायचं होतं, ज्यांना अपॉर्च्युनिटीज एकदम नाही मिळत, पण तो धीर अप्लाय करत राहणं. मी त्याच्यासाठी पण काहीतरी पॅरलली करतेय, पण आता जे करतेय त्याच्यात मला रिवॉर्डिंग काय मिळतंय. आणि ते 100% ऑफ द टाइम पॉसिबल नाहीच आहे. परत परत उचलावं लागेल, जसं मसल ब्रेक झाल्यावर परत उचलून दुसऱ्या दिवशी व्यायाम करावाच लागतो, त्याच्याशिवाय मसल बिल्ड होत. बरोबर आहे.
थँक्यू. थँक्यू. आपण इथं याच्या संदर्भात म्हणजे फेसबुकवरचा लाईव्ह आता थांबवूयात. मात्र आपण झूमवर ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहे. त्यामुळे जे लोक फेसबुकवर हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना विनंती आहे की त्यांना कॉमेंट बॉक्समध्ये, फेसबुकच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती क्लिक करून ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. जोपर्यंत डॉक्टर परळीकर आणि अंकिता देशमुख यांना वेळ आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, मनमोकळी चर्चा करूयात. पण फेसबुकवर आपण साधारण 8:30च्या सुमारास हा कार्यक्रम थांबवत असतो. त्यामुळे मी दोघांचेही फॉर्मली आभार मानेन आणि सगळ्यांना आवाहन असं करेल की या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर भोवतालचे जे विविध उपक्रम असतात त्याच्याबद्दलचे जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील, भोवताल मॅगझिन हे विनामूल्य किंवा वर्गणीसह सबस्क्राईब करायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. त्याच्याबद्दलची लिंक फेसबुकवर कमेंटमध्ये दिलेली आहे आणि इथं झूमवर चॅट बॉक्समध्ये दिली आहे. मी दोन्हीही वक्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या सगळ्या व्यवस्थेमध्ये भोवतालची टीम ही खूप सक्रियपणे सहभागी असते, त्यामुळेच हा कार्यक्रम पुढे जातो. त्या सगळ्यांचेही आभार आणि श्रोत्यांचे आभार. आपण हा कार्यक्रम फेसबुकसाठी थांबवत आहोत, मात्र झूमवर आपण ही चर्चा सुरू ठेवतो. धन्यवाद.